आजचा आपला जो विषय आहे तो कांदा लसूण उत्पादन, त्याच्यानंतर त्याची पोस्ट हार्वेस्ट म्हणजे काढणी पश्चातचे जे तंत्रज्ञान आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती पाहू. आणि लसणाचा जो भाग आहे तो कांद्याशी संदर्भातच सारखाच येतो. थोडासा जिथे जिथे फरक असेल तिथे मी फक्त लसणासाठी वेगळं सांगेल, अदरवाईज तो कांद्याच्या सारखाच आहे असं लक्षात घेऊन ठेवायचं. मराठीत बोलू हिंदीत बोलू? नाही, महाराष्ट्र तर आपण महाराष्ट्र पण भारतातच आहे ना, त्याच्यामुळे हिंदी पण चालायला पाहिजे. पण एनिवे आपण मराठीत बोलू. स्लाइड्स हिंदीमध्ये आहे, मी मराठीत बोलतो, त्याच्यामुळे दोन्ही प्रॉब्लेम सॉल्व. अच्छा, ठीक है ठीक है. ये प्याज और लहसुन की हम बात करेंगे. कांदा लसूण जसं लिहिलेलं आहे, स्लाइड ज्या आहेत त्या हिंदीमध्ये आहे, त्याच्यामुळे कोणाला तसा प्रॉब्लेम येणार नाही. त्याच फक्त एक्सप्लेन करताना मी जसा होईल तसं हे करेल. सुरुवातीला सांगायचं इंट्रोडक्शन, थोडंसं माहिती की भारतामध्ये कांदा आणि उत्पादनामध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे जगामध्ये. भारतातून कांदा निर्यात होतो, पण लसणाचं आपण दुसऱ्या नंबरची उत्पादकांसुद्धा आपल्या इथे लसणाची खपत इतकी जास्त आहे, डिमांड इतनी ज़्यादा है कि हमें लहसुन इंपोर्ट करना पड़ता है, मेनली चाइना से. हमारा जितना लहसुन है उससे कहीं ज़्यादा हम उतना ही तकरीबन हम इंपोर्ट करते हैं चाइना से लहसुन के बारे में. रीज़न ये है कि हमारे यहाँ जो एग्रो क्लाइमेटिक कंडीशन है, जो उसकी उपज की जो ज़रूरी हवामान वो जो होता है वो बहुत कम राज्यों में पाया जाता है. पहिले सांगितले जायचं की विदर्भात लसूण होत नाही, पण आपल्या इथे आढावसाहेब जे बसले ते लसूणसुद्धा विदर्भात घेतात आणि चांगला मोठ्या गाठीचा लसूण आहे. दुसरे पण इथे लसूण उत्पादक आहे. त्याच्यामुळे हा गैरसमज आहे असं समजून लसूण विदर्भात होत नाही हा गैरसमज काढून टाका आणि त्याच्यावर आपण चर्चा करू. तसंच कांदासुद्धा पूर्वी असं समजलं जायचं की खरीप कांदा विदर्भात होत नाही. आता खरीप कांदाचं क्षेत्र विदर्भात रबी कांदा एवढंच झालेलं आहे. आणि सांगण्याचं दुसरं तात्पर्य असं की खरीपाचा कांद्याला जास्त भाव येणं जो एक्सपोर्ट व्हायला लागलेला आहे, रबी कांदा होत नाही. त्याच्यामुळे खरीपाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढून राहिलेला आहे. यशोगाथेमध्ये आपण पाहूच. साधारणपणे भारतामध्ये 163 लाख टन कांदा होतो. इथे सांगून देतो 163 लाख पैकी जवळपास 20 ते 30% कमीत कमी हा फक्त पोस्ट हार्वेस्ट लॉसेस म्हणजे काढणी पश्चात जर त्याचं व्यवस्थापन बरोबर केलं नाही त्याच्यामुळे वाया जातो. 20-30 लाख म्हणजे जवळपास झाला 40 लाख टन कांदा आपला नुसता वाया जातो. आणि हा कसा वाया जातो त्याचं व्यवस्थापन पुढे पाहू. उत्पादनाकडे आपण हळूहळू बघूया. कांद्याची जी लागवड आहे तिथपासून तर मार्केटिंगपर्यंतचा आपण सगळे क्षेत्रांना थोडा थोडा स्पर्श करत जाऊ. सुरुवातीला रोपवाटिका. एक कांद्याच्या लागवडीसाठी पूर्वी फ्लॅट बेडवर म्हणजे साध्या वाफ्यांमध्ये आपली लागवड व्हायची. आता नवीन तंत्रज्ञानामध्ये आम्ही सांगतो की गादी वाफ्यावरती लागवड करा. आणि कांदा हा पुनर्लागवण म्हणजे ट्रान्सप्लांटिंग या पद्धतीने लावल्या जातो. आणि त्याची सध्या लावण्याची जी ट्रान्सप्लांटिंगची जी पद्धत आहे ती जास्त फायदेशीर असल्यामुळे आणि त्याला दुसरा मशिनी किंवा मेकॅनायझेशनचा अजून काही पर्याय नसल्यामुळे अजूनही ट्रान्सप्लांटिंग केलं जातं. आणि ते ट्रान्सप्लांटिंगसाठी पुनर्लागवणीसाठी आपल्याला रोपवाटिकेची ज़रूरत असते, नर्सरी की ज़रूरत पड़ती है. तो 1 हेक्टर अगर बुआई करनी है तो कम से कम प्याज के लिए 5 से 7 किलो बीज लगता है 1 हेक्टर के लिए और 0.5 हेक्टर नर्सरी के लिए पर्याप्त है. प्रत्येक आमच्या जवळपास कांदा लसूण संचालनालय जे आहे राजगुरुनगरचे राष्ट्रीय संचालनालय आहे भारतातलं, की जिथे पूर्ण भारताचं क्षेत्रफळ जे आहे त्याच्यासाठी आम्ही कार्य करतो. आणि त्याच्यामुळे पूर्ण भारतामध्ये आम्हाला लेक्चर द्यायला जावं लागतं. आणि सगळ्या ठिकाणी आम्ही सांगतो की नर्सरी लावत असताना वाटिका लावत असताना ही गादी वाफ्यावरच लावलेली पाहिजे. तरीसुद्धा 50% शेतकरी अजून आमचं ऐकत नाही. कारण मलाही माहिती नाही, पण त्याचे अनुभव ज्यांनी घेतलेले आहेत अशी लोक इथे आहे. आणि तुम्ही अनुभव घ्या. तुम्ही जर गादी वाफ्यावर कांद्याची रोपवाटिका तयार केली तर तुमचं 50% श्रम पुढे येणारे आणि उत्पादनाची जी क्वालिटी आहे, जी त्याची उत्पादकता म्हणा किंवा आणि या सगळ्या गोष्टींमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसते. त्याच्यामुळे गादी वाफा तयार करायचा. गादी वाफा साधारणपणे 10 ते 15 सेंटीमीटर उंच असतो. रिजर जवळपास सगळ्यांकडे आलेले आहेत. हाताच्या साह्याने पण तुम्ही करू शकता गादी वाफा, अदरवाईज रिजरच्या साह्याने जनरली केल्या जातो. आजकाल जे परंपरागत कांदा लागवडीचे जे क्षेत्र आहे तिथे रिजर वापरून गादी वाफा तयार करतात. त्याची जी रुंदी आहे ती साधारणपणे 120 सेंटीमीटर म्हणजे 4 फुटाची रुंदीचा गादी वाफा आणि तुम्ही लांबी आपल्या
तुम्हाला जितका क्षेत्र घ्यायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही लांबी ठेवू शकता. हे 120 सेंटीमीटर आम्ही स्टँडर्ड केलेलं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे कांदा लसूण संचालनालय आणि काही ठिकाणी जसं सोलापूर भागामध्ये 3 फुटाचा गादी वाफासुद्धा करतात. त्यांचे रिजर जे आहे ते ऊसासाठी बनवलेले रिजर आहे. ते ऊसासाठीचे रिजर 3 फुटाचे असतात, त्याच्यामुळे घेतात. त्याच्यामुळे रोपांची संख्या कमी होते आणि क्षेत्रफळ वाढतं आणि आपल्याला तसं जाणवत नाही, पण जो खर्च जो आहे लागवडीसाठी तो पण वाढलेला दिसतो. तर त्याच्यामुळे 4 फुटाचा गादी वाफा करा. निंदायला सोपं असतं, तण काढायला सोपं असतं, पाणी द्यायला सोपं असतं. ड्रीप इरिगेशनच्या दृष्टीने सुद्धा 2 लॅटरल त्याच्यात टाकून त्याच्यामुळे पाण्याची बचत होते. त्या दृष्टीने 4 फुटाचा जर गादी वाफा केला, रुंदीला 10 ते 15 सेंटीमीटर उंच असा गादी वाफा तुम्हाला जितकं तुमचं क्षेत्रफळ आहे त्याप्रमाणे आपण ठेवू शकतो. नंतर गादी वाफ्यामध्ये बी लावल्यानंतर भरपूरदा शेतकऱ्यांचे मला प्रश्न असतात जिथे जिथे भाषण देताना, की ते बी पेरल्यानंतर फवारे करतात बियांवर. बी पेरल्यानंतर फवारा करायचा नाही आहे. आपल्याला जे तणनाशकांचा जो फवारा आहे तो बी पेरायच्या आधी करायचा आहे. खूप फरक पडत नाही असं शेतकऱ्यांना वाटतं, पण तो फरक पडतो. त्याच्या उगवण शक्तीमध्ये फरक पडतो. त्याच्यामुळे पेंडिमिथिलिन जे तणनाशक आहे, ज्याला स्टॉम म्हणता येईल, तर त्याचं ट्रेड नेम आहे, असं साधारण 2 मिलीलिटर 1 लिटर पाण्यामध्ये टाकून त्याचा लागवडीच्या आधी स्प्रे करायचा गादी वाफ्यांवर आणि नंतर स्प्रे केल्या केल्या त्याच्यावर पाणी सोडायचं. आणि मी सांगत असताना सर्वसाधारण समजून चला की हे मी गादी वाफे आणि ड्रीप सिस्टीमसाठी टपक सिंचन के लिए ये मैं सारी बात बता रहा हूँ. सपाट वाफ्यांवर कांद्याची लागवड हळूहळू प्रगत शेतकरी बंद करतात आणि काही दिवसांनी असं लक्षात येईल की कांदा हा फक्त गादी वाफ्यावरच करतो. सपाट वाफ्यावर लागवड ही इतिहास जमा होणार आहे येणाऱ्या काळामध्ये. मिनिस्ट्रीमध्ये सुद्धा आमचं एकदा भांडण झालं होतं. मी आणि आमचे डायरेक्टर गेले होते. काही तिथले मिनिस्ट्रीमधले लोक आले होते. ते आम्हाला सांगितलं की सपाट वाफ्यावरच कांदे लागतात. आम्ही त्यांना गावांमध्ये नेऊन दाखवलं की तो कांदा ड्रीपवर आणि गादी वाफ्यांवर जास्त सक्सेसफुल आहे आणि लोक ॲक्सेप्ट करून राहिल्याची प्रॉडक्टिव्हिटी वाढलेली आहे. तर त्याच्यामुळे मी सांगत असताना हा भाग धरून चाला की मी ड्रीप सिस्टीमनी कांद्याची लागवड करायची आहे. कशी ड्रीप लावायची ते पुढे सांगू. तर आपण आता गादी वाफा तयार केलेला आहे आणि त्या गादी वाफ्यावर बी पेरलेलं आहे. साधारण 5 ते 7 किलो बी पेरलेलं आहे. पेरायच्या आधी त्याच्यावर पेंडिमिथिलिनचा स्प्रे केलेला है. स्प्रे केल्या केल्या पानी द्यायचा है. अगर आप सिंचाई स्प्रे करने के बाद अगर नहीं करते हो तो उसका आपको इफ़ेक्ट नहीं मिलेगा, क्योंकि उसके बाद वो डिग्रेड हो जाएगा. तो 2-3 घंटे के अंदर आपने जो स्प्रे किया है पेंडिमिथिलिन का उसको पानी के साथ मिलना ज़रूरी है. वो पानी के साथ मिलके ही खरपतवार के बीज में म्हणजे तणांच्या बियांमध्ये जाऊन ते तण मारल्या जाईल. तणनाशकांचा स्प्रे केला आणि पाणी दिला नाही तरी फायदा नाही, आणि पाणी दिल्यानंतर तणनाशकाचा स्प्रे केला ते सुद्धा चुकीचं आहे. त्याच्यामुळे पाहिजे ते इफेक्ट मिळत नाही. त्याच्यामुळे गादी वाफा तयार केल्यानंतर त्याच्यावर स्प्रे करून पाणी देऊन मग आपल्याला बिया लागवड करायची आहे. तसंच कांद्यामध्ये काही बुरशीजन्य रोग असतात. ते सीड ट्रान्सफर म्हणजे त्या आपल्या बियांचे जे सीडकोट असतात, वरचं आवरण असतं, त्याला लागून येतं. त्याच्यामुळे थायरमची ट्रीटमेंट, डायमेथिओडची ट्रीटमेंट सगळ्यांना जशी कॉमन आपण बाकीच्या बियांना करतो तशी कांद्याला सुद्धा करणं आवश्यक आहे. 2 ग्रॅम साधारण पर किलो थायरमची ट्रीटमेंट त्याला करून मग पेरायचं आहे. तसंच ट्रायकोडर्मा विरिडीसुद्धा डॅम्पिंग ऑफ हा रोग जिथे पाणी खूप जास्त होते, साधारणपणे खरीपाची जिथे लागवड होते कांद्याची तिथे डॅम्पिंग ऑफ जास्त येतो नर्सरीमध्ये, तशा वेळी ट्रायकोडर्माचा आपण वापर खूप फायदेशीर ठरतो. तर त्याचीसुद्धा आम्ही एक शिफारस केलेली आहे. साधारणपणे नर्सरी लागवड केल्यानंतर बिया टाकल्यानंतर नर्सरीमध्ये ह्या सगळ्या ट्रीटमेंट करून एक 35 ते 40 दिवसात खरीपामध्ये आणि 45 ते 50 दिवसामध्ये रबीसाठी कांदा तयार होतो. महाराष्ट्र असा एक मेजर स्टेट आहे की जिथे रांगडा कांदा म्हणजे लेट खरीप किंवा पछेती खरीप ज्याला म्हणतात, तिथे हा कांदा घेतला जातो. महाराष्ट्रा व्यतिरिक्त राजस्थानमध्ये आहे, काही भागाचा मध्य प्रदेशमध्ये. या व्यतिरिक्त हा रांगडा कांदा ज्याला किंवा लेट खरीप कांदा फार कमी ठिकाणी घेतला जातो. त्याचं नियोजन आहे साधारण रबीसारखंच आहे, फक्त त्याची ड्युरेशन थोडं जास्त आणि ईल्डसुद्धा ह्या कांद्यामध्ये जास्त येतं. पण हा अधेमध्ये त्याची लागवड येत असल्यामुळे शेतकरी जागा वाचवण्याच्या दृष्टीने फार कमी घेतात. पण जिथे एरिया स्टँडर्ड झालेला आहे आणि तिथे एक सप्लाय चेनच्या दृष्टीने हा कांदा फार महत्त्वाचा आहे. तर त्याच्यासाठी रांगडा कांदा हा लेट खरीप नावाप्रमाणे जसं उशिरा खरीप किंवा अर्ली रबी, जसं रबीचा कांदा नोव्हेंबरमध्ये लागतात त्याच्याऐवजी हा सप्टेंबर एंडला किंवा ऑक्टोबर फर्स्ट वीकपर्यंत लावतात. त्यामुळे याला लेट खरीप असं म्हणतात.
हे जे चित्र दाखवलेले आहेत मायक्रो स्प्रिंकलर आणि ड्रीप तुम्हाला दिसतील की 2 ड्रीप लाईन टाकलेल्या आहेत नर्सरीमध्ये. 4 फुटाच्या गादी वाफ्यावर 4 लिटर उत्सर्ग असलेला प्रतिताशी उत्सर्ग असलेला 2 लॅटरल गादी वाफ्यावर टाकलेले आहे आणि त्याच्यानंतर नर्सरी लावलेली हाताने गादी वाफ्यावर. आणि सुरुवातीला काही दिवस स्प्रिंकलरने पाणी दिलेलं आहे की जेणेकरून पूर्ण गादी वाफा भिजल्या जाईल. त्याच्यानंतर स्प्रिंकलर काढून घेतले जातात आणि ड्रिपच्या साह्याने तुम्ही पाणी देऊ शकता चित्रात दाखवल्याप्रमाणे. जसं मी सांगितलं की कांदा 2 प्रकारे लागवड केल्या जाते, ही पारंपरिक पद्धत आहे. हा जो आहे सपाट वाफा, हा सपाट वाफा साधारणपणे 2x3 मीटरचा असतो. पाणी देण्याच्या दृष्टीने पाठ काढण्याच्या दृष्टीने सोपा असतो, पण जसं मी सांगितलं की हळूहळू हा आता इतिहास जमा होत राहिलेला आहे. ज्यांच्याकडे थोडं मनुष्यबळ आहे त्यांनी गादी वाफा तयार करूनच लागवड करावी. हे पाणी देणे म्हणजे पाटाने पाणी देण्याच्या दृष्टीने सपाट वाफे कामात येतात. ज्यांच्याकडे ड्रीपची सवय हे नाही आहे, कारण ड्रीपसाठी परत त्याचा खर्च येतो. ज्यांनी अफोर्ड नाही करू घेऊ नाही शकत त्यांच्यासाठी फ्लॅट बेड सिस्टम आहे. 2x3 मध्ये तुम्ही प्लांटिंग करू शकता. पाटाचं पाणी जर तुम्ही जास्त प्रमाणात देऊ शकता त्याचा साईजसुद्धा वाढू शकता. फक्त लागवड करत असताना रांगातलं अंतर 2 रांगांमध्ये साधारणपणे 10 ते 15 सेंटीमीटर आणि 2 रोपांमधलं अंतर 10 सेंटीमीटर ठेवलं पाहिजे. म्हणजे 10x10चा जर तुम्ही हे केला, एक रोपांची लागवड केली तर 10x10 म्हणजे 100 सेंटीमीटरचं एक झाड लागेल. अशाप्रमाणे साधारणपणे एका हेक्टरमध्ये 4.5 झाडं लागतात. रोपांची संख्या कुठल्याही कांदा लसूणच नाही, शेती करणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांनी कुठलंही क्रॉप घेतलं असेल तरीसुद्धा रोपांची संख्या ही नेहमी मोजूनच लावली पाहिजे. कारण संख्या कमी झाली तर कुठलंही आपण रोप लावत असताना त्याची संख्या मोजून घेतली पाहिजे. तर हेक्टरी 4.5 लाख रोपं कांद्याची लागलीच पाहिजे याची काळजी प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यायची, तरच फायदा होईल, नाही तर होणार नाही. 10x10वर त्याचं प्लॅन्टिंग. आपण जशा सरकारचे ॲडव्हर्टाईज ऐकतो की 2 मुलांमध्ये 3 वर्षाचं अंतर आवश्यक आहे, कशासाठी? त्यांची डेव्हलपमेंट बरोबर व्हावी म्हणून. आपल्या कांद्याला लागू पडते ते. 2 झाडांमधलं अंतर जर बरोबर राहिलं तरच प्रत्येक कांद्याला व्यवस्थित जागा, प्रत्येकाला पाणी, प्रत्येकाला अन्न भेटेल आणि प्रत्येकाची वाढ होईल. नाही तर एकाची वाढ व्हायची, एकाची व्हायची नाही. दुसरा जो आहे, हा जो भाग आहे हा ड्रीपवरचा आहे. ड्रीपवर लागवड करत असताना पूर्ण गादी वाफाच वापरायचा. म्हणजे तुमची रोपवाटिकासुद्धा गादी वाफ्यावर हवी आणि त्याच्यानंतरचं प्लांटेशनसुद्धा गादी वाफ्यावरच हवं. अंतर तेच ठेवायचं. आता हा 120 सेंटीमीटरचा गादी वाफा आहे. हा 120 सेंटीमीटरचा गादी वाफा आहे. याच्यावर 10 सेंटीमीटरनी जर तुम्ही बरोबर रोपं लावले तर 12 रायनी एका गादी वाफ्यावर मावतात आणि साधारणपणे 60 ते 70 मीटरपर्यंत तुम्ही जाऊ शकता. तुमचं क्षेत्र जितकं आहे त्या प्रमाणात. रोपांची संख्या व्यवस्थित ठेवायची. आता खरीपामध्ये जर खरीपामध्ये आणखीन एक आवश्यक आहे की खरीपामध्ये तुम्ही जर कांदा घेण्याचा विचार करत असाल तर गादी वाफ्याशिवाय विचारच करू नका. सपाट आपल्या वाफ्यातला कांदा सडतो, अगदी 100% सडतो. त्याच्यामुळे सपाट ॲटलिस्ट विदर्भामध्ये तरीसुद्धा इतका पाऊस होतो तो सगळा त्या आपल्या सपाट वाफ्यात साठून राहील, सगळा कांदा सडून जाईल. त्याच्यामुळे खरीपात जर कांदा घ्यायची इच्छा असेल, सपाट गादी वाफा विसरून जा. फक्त गादी वाफा एक इथून म्हणत जायचं घरी, गादी वाफा आणि तसंच करायचं. हा गादी वाफा 120 सेंटीमीटर रुंदीचा, 10 सेंटीमीटर एक ओळ, त्याच्याप्रमाणे 12 ओळी लागलेल्या आहेत. झाडं लावत असताना, पुनर्लागण करत असताना कांद्याची जे आपले 45 ते 50 दिवसाचे जे झाडं रोपं झालेले आहेत त्याचा वरचा शेंडा जो असतो साधारणपणे 1/3 शेंडा कापून टाकायचा. उरलेला जो 3/4 आहे तो आपण जेव्हा लागवडीची वेळ येते 40 ते 45 दिवसांनी लेट खरीपमध्ये, साधारण 50 दिवसामध्ये रबीमध्ये किंवा 35-40 दिवसामध्ये खरीपामध्ये, तर त्याला पहिले पाणी द्यायचं गादी वाफ्याला. भरपूरदा शेतकरी थोडं पाणी वाचवायच्या दृष्टीने पाणी देत नाही, त्याच्यामुळे मुळं तुटतात उपटत असताना. तर त्याच्यामुळे रोपवाटिकेतून उपटत असताना पाणी देणं फार आवश्यक आहे. थोडंसं पाणी दिल्याने रोपं हळूवार निघतात, तुटत नाही. ते तुटत नाही त्याच्यामुळे पुढची जी त्यांची वाढ असते ती चांगली होते. त्याच्यामुळे पाणी दिल्यानंतर साधारण दुसऱ्या दिवशी ते उपटायचे. त्याच्यानंतर वरचा शेंडा त्याचा कापायचा 1/3 आणि उरलेलं जे रोप आहे ते परत त्यांना कार्बोसल्फानच्या पाण्यामध्ये बुडवायचं. कार्बोसल्फान आणि 22-3 हे आंतरप्रवाही कीटकनाशक आणि बुरशीनाशक आहेत. त्याच्यामुळे जर यांच्या नर्सरीमधून जर कुठली रोग किंवा कीटक आले असतील तर ते मरून जातील. ती प्रिकॉशन घेण्याच्या दृष्टीने कार्बोसल्फान आणि 22-3 म्हणजे आपलं कार्बनडायझिम त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता.
लसूण लागवड करत असताना सेम आहे. लसूण फक्त रबीतच लागवड होते, खरीपात किंवा लेट खरीपचा काही प्रश्नच नाही. सप्टेंबरमध्ये लसणाची लागवड होते. साधारण 400 ते 600 किलो आपल्या पाकळ्या लसणाच्या वेगवेगळ्या करून त्या साधारण, पण त्यासुद्धा पाकळ्या निवडत असताना त्याच्यावर कुठलाही ते मदर बल्ब जे असतात, जे तुमचं मटेरियल आहे, सीड मटेरियल आहे, त्यात कुठलाही रोगराई नको. चांगल्या टपोऱ्या पाकळ्या निवडून, प्रत्येक कंदामध्ये बल्बमध्ये सगळ्याच काही टपोऱ्या असतील असं नाही, त्याच्यातल्या ज्या चांगल्या टपोऱ्या निरोगी ज्या पाकळ्या आहेत त्या निवडून त्याची ट्रीटमेंट कार्बोसल्फानमध्ये करून मग त्यांची लागवड करायची. लागवडीसाठी कांद्यासारखंच 10 बाय 10 वर तुम्ही फक्त डोपून करता. इथे ट्रान्सप्लांटिंगची गरज नसेल, हे डायरेक्ट प्लांटिंग होतं, सरळ शेतामध्ये त्या हे लावायच्या. दही किंवा ताकामध्ये ट्रॅडिशनली लावतात, त्याची रिझन वेगळ्या. ते ॲक्च्युली दही किंवा ताकामध्ये बेसिकली जे लावायचे ते हार्मोनल ट्रीटमेंटच्या दृष्टीने लावायचे, पण त्याचा कीटकनाशक म्हणून काही उपयोग होत नाही. आणि दही किंवा ताकात टाकल्याने काही लोकांना फायदा झाला, काही लोकांना झाला. त्याच्यामुळे विज्ञानाच्या भाषेत सांगायचं त्याला सध्या असं काही बेस सापडत नाही आहे. जो सापडला आहे तो फक्त ते ताकामध्ये काही ऑक्सिन्स असतात किंवा आपले प्लांट हार्मोन्स असतात, त्या हार्मोन्समुळे त्याची उगवणशक्ती कधी कधी वाढते. पण ते ताकसुद्धा कसं बनवायचं ह्याच्याबद्दल अजून कोणालाच माहीत नाही. ती 4 दिवसाचं व 5 दिवसाचं व घरच्या दह्याचं व बाहेरच्या दह्या, म्हणजे भरपूर कारण आहे त्याला. ऑर्गॅनिक फार्मिंगचा हा भाग आहे तो हा थोडा वेगळाच आहे, आपण त्याच्यात नंतर चर्चा करू. त्याच्यानंतर लागवडीनंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो 35 दिवसाचा आपला झालेला आहे बोलता बोलता. तर हे 35 ते 40 दिवसानंतर आपण लागवड केली आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येईल. आता तो येईल तणनाशकांचा. खरपतवार प्रबंधन सगळ्यात महत्त्वाचं. जर प्लांटिंगच्या वेळेस किंवा आपल्या नर्सरी लागवडीच्या वेळेस जर व्यवस्थित अगदी पूर्वप्रभाव मी सांगितलं होतं की लागवडीच्या आधी जर समजा पेंडिमिथिलिनचा जर स्प्रे केला असेल तर तणांचा प्रभाव फार कमी होऊन जातो. त्याच्यामुळे नंतर प्रबंधन करताना फार सोयीचं होतं. म्हणून नर्सरीचं जर तुम्ही प्रबंधन केलं तर अर्धी लढाई जिंकल्यासारखं असतं. पण तरीसुद्धा ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर, आता ट्रान्सप्लांटिंग करायच्या आधीसुद्धा 40-45 दिवसाच्या आधी जे करतात तेव्हा वखराच्या कुळवाच्या 2-3 पाळ्या देऊन भुसभुशीत जमीन करून मग परत 120 सेंटीमीटर गादी वाफा तयार करायचा. गादी वाफा तयार नसेल तर 2 बाय 3 मीटरचे सपाट वाफे करायचे आणि 10 बाय 10 सेंटीमीटर त्यांची लागवड करायची. पाणी देऊनच लागवड करावी लागते, त्याच्यामुळे पाणी शेतात असतं. खतांचा आपण खतं तेव्हाच टाकायचे असतात. आणि त्याच्यानंतर निंदण, ज्याला की आपण तण काढणे ज्याला म्हणतात. तर एक स्प्रे हा एक 30 ते 45 दिवसांनी एक स्प्रे आम्ही सांगितलेला आहे. आणि एक हँड विडिंग म्हणजे हाताने निंदणे ज्याला म्हणतात. बरं, भरपूरदा समजा खतं जर जास्त दिली तेव्हासुद्धा तणं वाढतात. म्हणजे तणांचा मुख्य प्रॉब्लेम असा असतो की हे जे आजूबाजूला आपण जे खतं टाकतो 10-26-26 असेल, युरिया असेल, आणखीन कुठले खतं असेल, तर हे जे तण असतात यांना एक निसर्गदत्त देणगी आहे. हे जास्त फास्ट त्यांचा उपयोग करून घेतात. त्यांचा उपयोग केल्यामुळे जे कांद्याला भेटायला पाहिजे ते कांद्याला न भेटता यांना भेटतं आहे, नातेवाईकांना बाजूच्या. त्याच्यामुळे ते धष्टपुष्टात कांदे बिचारे तसेच राहतात. कांदा वासाला जरी उग्र असला तरी स्वभावाने फार नाजूक आहे. बाकीचे खात्यात तर खाऊ द्या, बसू द्या, अशा टाईप त्याचा विचार असतो. त्याच्यामुळे ते जे आपले तणबिणं असतात त्यांना खाऊ द्या. तर ते तणं आपल्याला काढले पाहिजे, कारण लॉस आपल्याला होतो. म्हणून ते तण काढून टाकायचं. दुसरा, हे तणांची जी वाढ असते, तुम्ही पाहिलं असेल, तणांची वाढ खूप जास्त होते, निसर्गदत्त देणगी. आणि त्याच्यामुळे कांद्याचे जे पान असतात ते झाकल्या जातात. त्याच्यामुळे फोटोसिंथेसिसचा परत एक प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे काढून टाकणं खूप आवश्यक आहे. म्हणजे खालची लाईन लिहिलेली आहे ना, सगळ्यात खाली लिहिलेलं आहे. या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की याची जी वाढ आहे ही फार हळू प्रमाणात वाढ होत असते. प्रारंभिक त्याची जी स्थिती आहे पहिले 40-50 दिवस, त्यामध्ये फार कमी वाढ असते. 4-5 जास्तीत जास्त 6-7 पान असतात. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन बाकीचे जे वीड जी असतात, तणं असतात, ते खूप जास्त प्रमाणात करतात. हे कांदा आपलं थोडं लाजरं पीक आहे, त्याच्यामुळे ते खाऊ देतं बिचारांना. त्याच्यामुळे ते काढून टाकणं आवश्यक आहे. तर अशा वेळेस ऑक्सिफ्लोरोफेन म्हणजे गोल ज्याला म्हणता येईल, किंवा पेंडिमिथिलिन चालेल. पहिले पेंडिमिथिलिन केलं असेल. एक सर्वसाधारण रूल लक्षात ठेवायचा की कुठलेही तणनाशक असेल, कुठलेही कीटकनाशक असेल, कुठलंही बुरशीनाशक असेल, बाजारामध्ये याचे 2-3 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर ते आलटून पालटून वापरायचे. एकदा मी 5 लिटरची बाटली आणली किंवा 10 लिटरची आणली म्हणले सारखं तेच वापरलं तर दुसऱ्या-तिसऱ्या फवाऱ्यात त्याचा फरक पडत नाही. दोघं मिळून घेऊन या आणि दोघं-तिघांनी मिळून घेऊन आल्यानंतर मग तुम्ही आलटून पालटून त्याचे फवारे करा, तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. पण तुम्ही म्हणाल की मी एकदाच आणून वापरताचा पहिल्या याच्यात फायदा मिळेल, दुसऱ्या फवारणीला फायदा मिळणार नाही.
त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा पेंडिमिथिलिन मारलं असेल, स्टॉम मारलं असेल, तर आता ऑक्सिफ्लोरोफेन मारायचं, म्हणजे गोल मारायचं. पहिल्यांदा जर गोल असेल तर आता नंतर स्टॉम मारा. साधारण 2 मिलीलिटर 1 लिटर पाण्यामध्ये, किंवा पेंडिमिथिलिन जर जसं असेल त्याप्रमाणे 40 ते 60 दिवसामध्ये एक निंदण करणं आवश्यक आहे. हाताने ज्याला वीड काढणे म्हणतात ते आवश्यक आहे. हे सर्वसाधारण जर तुम्ही प्रॅक्टिसेस करत असतील, तुमच्या शेतामध्ये जर तण कमी असतील तर आहे. समजा तण खूप जास्त वाढून गेलं आधीच्या क्रॉपमुळे, समजा पहिल्या क्रॉपचे धसकट असतील काही, किंवा आधी जसं सोयाबीन असेल, सोयाबीनचं भरपूरदा सीड तिथेच पडलेलं राहतं, त्याच्यामुळे खूप उगवतं. आणि मी सांगितलं आहे 40 दिवसांनीच करायचं, 40 दिवसाची वाट पाहिली तसं चालणार नाही. एक सर्वसाधारण माणूसी विचार करून सुद्धा की जास्त तण दिसते तर कदाचित 2दा तुम्हाला निंदण करावं लागेल. जर तुमचा पहिला स्प्रे चांगला झाला असेल, आधीचं काही क्रॉप नसेल, कुळवणी चांगली असेल, वखरं चांगले झाले असतील, तर तुम्हाला त्याचीसुद्धा कदाचित गरज पडणार नाही, एका स्प्रेने सुद्धा काम होईल. तर काही गोष्टी ॲग्रिकल्चरमध्ये, कृषीमध्ये आपण अशा बोट ठेवून नाही सांगू शकत. हे सर्वसाधारण रिसर्च करून पाहिलेल्या गोष्टी आहेत. थोडं कमी जास्त झालं तर त्यावेळेस तुम्ही एकतर तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता, आमच्या केंद्रात तुम्ही कधी फोन करू शकता, किंवा आणखीन तुम्ही कोणाला विचारू शकता. आणखीन दुसरी गोष्ट, कुठलंही तणनाशक, कुठलंही बुरशीनाशक, कुठलंही, जसं आपण घरी औषध घेताना त्याची एक्सपायरी डेट पाहतो, तशी याचीसुद्धा एक्सपायरी डेट पाहणं आवश्यक आहे. काही दिवसांनी ते फक्त पाणी झालेलं राहतं, आपण स्वस्तात मिळते म्हणून बाजारातून घेऊन येतो आणि त्याचा काही इफेक्ट भेटत नाही. किंवा 2 कीटकनाशकं मिसळत असताना ते सुद्धा पाहणं आवश्यक आहे की ते विद्यापीठाने किंवा कुठल्या संशोधन संस्थेने सांगितलेलं आहे का. कारण कधी 2 कीटकनाशक मिसळल्याने दोघांचाही प्रभाव एकमेकांमुळे चालला जातो, अगदी पाणी मारल्यासारखा त्याचा स्प्रे होतो. त्याच्यामुळे ते 2 कीटकनाशक किंवा बुरशीनाशके एकमेकांना त्यांची पूरकता आहे की नाही, कॉम्पॅटिबल आहे की नाही, हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. तर सांगताना आमचं नेहमी एक सांगणं असते की शक्यतो एकच मारा, पण मिसळून मारायचं असेल तर कुणाला तज्ज्ञाला विचारा, किंवा ज्यांनी करून पाहिलेला एक्सपेरिमेंट त्याला विचारा. तसंच तणनाशकांमध्ये भरपूरदा ग्लायसेलचा वापर करतात. ग्लायसेल हे ब्रॉड स्पेक्ट्रम आहे, ग्लायसेल सगळ्यांनाच मारून टाकतं. जर तुम्ही उभ्या कांद्यामध्ये किंवा लसणामध्ये ग्लायसेलचा वापर केला तर कांदा आणि लसूण दोन्ही मरून जाईल. वीडला तर एखाद वेळेस काँग्रेस ग्रास आहे, आपलं पार्थेनियम आहे, पार्थेनियमला फार उशिरा फरक पडतो ग्लायसेलने, पण कांदा एक विकेट 2-3 दिवसात पूर्ण सगळं फील्ड ड्राय होऊन जाईल. तसंच 2,4-D, गव्हामध्ये 2,4-D मारतात म्हणून काही शेतकरी आलेल्या गव्हासाठी ते सुद्धा कांद्यात मारून टाकलं. तसं करू नका, चुकूनही करू नका. ग्लायसेल आणि 2,4-D कांदा लसणासाठी नाहीत, हे आपले मोनोकॉटसाठी अवेलेबल आहे. आणि कांदा आणि लसूण त्याच वर्गात येतात, त्याच्यामुळे 1 नंबरचे त्याचे शत्रू आहेत. थोडासा सुद्धा तुम्ही जर याच्यावर हे केला, ग्लायसेल हे त्याचं ट्रेड नेम आहे, त्याचं ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ग्लायफोसेट. ग्लायफोसेट ब्रॉड स्पेक्ट्रम आहे. कशावरही तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे धुरे आहेत, शेताचे धुरे, त्या धुऱ्यावर कुठलेही वीड आलं आणि समजा मजुरांकरवी करताना जास्त खर्च येत असेल तर ग्लायसेल तुम्ही मारू शकता. 2 दिवसात पूर्ण सगळ्या वीड मरून साफ होतील. किंबहुना तुम्ही निंदण केल्यानंतर जे धुऱ्यावर टाकून दिलेलं त्यालासुद्धा एक ग्लायसेल मारून ते सगळं मरून जाईल. पण त्याचा थोडासा सुद्धा फवारा तुमच्या पिकावर, कांदा लसणावर यायला नाही पाहिजे. त्याच्यानंतर पोषक तत्वांमध्ये फर्टिलायझर आहेत, तर साधारणपणे 30 ते 50 टन पैदावार म्हणजे उत्पादन येण्यासाठी एक 90 ते 100 किलो नायट्रोजन, 10 ते 15 किलो फॉस्फरस, 80 ते 100 किलो पोटॅश आणि 25 ते 35 किलो सल्फर या गोष्टी जमिनीतून घेतल्या जातात. सर्वसाधारण गोष्ट आहे, मग सगळ्यांना माहिती आहे की कुठलेही पोषक द्रव्य कुठल्याही पिकाला जमिनीतून मिळणार, पण प्रत्येक पिकाची घेण्याची क्षमता वेगवेगळी असते आणि ती क्षमता ज्याप्रमाणे कमी असते त्याप्रमाणे आपल्याला त्या गोष्टी त्या पिकाला द्याव्या लागतील. आता पोषक तत्व देत असताना किंवा फर्टिलायझर न्यूट्रिएंट्स देत असताना आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडी किती आहे हे माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी माती परीक्षण आवश्यक आहे. तुमच्या जमिनीमध्ये 100 किलो नायट्रोजन ऑलरेडी अवेलेबल असेल तर आणखीन युरिया टाकून तुम्ही पैसे वाया घालवणार, बाकी काही करणार नाही. किंवा आपल्याला पोटॅशची गरज आहे, तर पोटॅशची गरज जितकी असेल तितकी द्या. माती परीक्षणातून तुम्हाला कळेल की किती गरज आहे. गरज नसताना उगाचच त्याच्यात पोटॅश टाकण्यापेक्षा काही अर्थ नाही. त्याच्यामुळे एक सर्वसाधारणपणे जर तुमच्या जमिनीमध्ये सर्वसाधारण सगळ्या गोष्टींची अवेलेबिलिटी आहे, अशा वेळेस एक 100 किलो नायट्रोजन, 50 किलो पोटॅश, 50 किलो फॉस्फरस. त्या व्यतिरिक्त कांद्यामध्ये आपण कांदा किंवा लसणामध्ये एक विशिष्ट प्रकारचा वास येतो आपल्याला. तो वास जो येतो तो सल्फरजन्य जे गॅसेस असतात त्याच्यामुळे येतो. तर हे सल्फरसुद्धा कांदा आणि लसूण जमिनीतून घेत असतात. त्याच्यामुळे उत्पादन वाढीसाठी सल्फरची आवश्यकता आहे क्रॉपला.
NPK सगळेच टाकतात, सल्फरचा फक्त थोडासा प्रॉब्लेम येतो. तर 50 किलो प्रति हेक्टर सल्फर हे या दोन्ही पिकांसाठी आवश्यक आहे. हे टाकल्यानंतर त्याच्यात तुम्हाला एकदम त्याच्या उत्पादन क्षमतेमध्ये जवळपास एक 10% 15%चा फरक तुम्हाला जाणवेल. त्या दोन्ही गोष्टी एकदम आवश्यक असल्यामुळे त्या दोन्ही गोष्टी करणं फार आवश्यक आहे. कुठल्याही पिकाला कांदा लसणी त्याला अपवादनीय करत असताना नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे तुमच्या लागवडीच्या वेळेस देऊन द्यायचं. कारण हे तुम्ही जमिनीत टाकल्यानंतर कुठल्याही फर्टिलायझर फॉस्फरस आणि पोटॅश ते जमिनीत विरघळून आपल्या पिकांना मिळायसाठी साधारणपणे 40 ते 45 दिवसाचा वेळ लागतो आणि 30 ते 70 ते 75 दिवसपर्यंत त्यांची गरज असते. त्याच्यामुळे हे तुम्ही जर सुरुवातीला टाकलं तर त्या पिकाच्या वाढीच्या व्यवस्थित वेळ त्याला ते मिळेल. 30 दिवसांनी टाकलं तर वाढ होऊन गेल्यानंतर मिळेल, खूप आधी टाकलं तर वाढ व्हायच्या आधीच ते सगळं जमिनीतून चाललं जाईल. लिचिंग ज्याला म्हणतात, विरघळून ते निघून जातं. तर त्याच्यामुळे 30 हे मिळण्याच्या बरं युरिया फार लवकर म्हणजे नायट्रोजन हा फार लवकर हवेमध्ये मिसळला जातो. त्याच्यामुळे 100 किलो आहे त्याला 3 वेगवेगळ्या गटामध्ये विभागून पहिल्यांदा लागवडीच्या वेळी 1/3, त्याच्यानंतर 30 दिवसांनी 1/3, त्याच्यानंतर 30 दिवसांनी 1/3. वाढीवर डिपेंड आहे. खूप जास्त युरिया दिल्याने त्याची वाढ फार जास्त होते, पानांची वाढ खूप जास्त होते. त्याच्यामुळे खूप जास्त नायट्रोजन देऊन शेत हिरवे दिसतं म्हणून नायट्रोजनच देत गेलं असंही करू नका. खरीपामध्ये भरपूरदा असा प्रॉब्लेम येतो की आपण युरिया टाकतो आणि तो पावसामुळे फार जास्त मिळाला जातो. त्याच्यामुळे खरीपामध्ये पानांची वाढ खूप जास्त अशा वेळेस त्यांना आपल्याला लिहोसिल नावाचं किंवा CCC नावाचं केमिकल मारून ती वाढ कमी करावी लागते. तर हे साधारणपणे 60 ते 70 दिवसाला 60 आणि 70 दिवसाला 6 मिलीलिटर 1 लिटर पाण्यामध्ये टाकून लिहोसिल मारून आपण त्याची ग्रोथ अरेस्ट करतो की जेणेकरून कांदा पोसला जातो. त्याच्यानंतर सिंचाई, पाणी देणे हा खूप महत्त्वाचा भाग. याच्यासाठी याला मी सुरुवातीला सांगितलं की येणाऱ्या दिवसांमध्ये गादीवाफ्यावरची लागवड आणि पाटाने पाणी देणे हे कांदा लसणामध्ये बंद होणार आहे. याच्यानंतर फक्त 2च गोष्टी राहतील, एक म्हणजे ड्रीप आणि गादीवाफा. हे ज्यांनी केलं त्यांना कांदा लसूण साधला, अदरवाईज कांदा लसूण साधणं कठीण आहे. वाघासारखा एक तर तो तुम्हाला खाईल, नाही तर तुम्ही त्याला खा. गादीवाफा आणि ड्रीप हे जर केलं तर तुम्ही त्या वाघासाठी पूर्ण ऑलरेडी तयार आहात. तो तुम्हाला काही करू नाही शकणार. पण पाटाच्या पाण्याला आणि सपाट वाफ्यांना इतक्या प्रकारचे रोग येतात की नंतर त्यांना सावरणं कठीण होऊन जातं. खरीपामध्ये साधारणपणे 7 ते 10 दिवसांनी जशी जमिनीची गरज आहे त्याप्रमाणे पाणी द्यावं लागतं आणि रबीमध्ये 7 ते 10 दिवसांनी आणि खरीपामध्ये 10-12 दिवसांनी जसं पाऊस आहे किंवा पाण्याची अवेलेबिलिटी आहे त्याप्रमाणे तुम्हाला थोडंसं त्याचं हे करावं लागेल. पाणी जर जास्त झालं, खूपदा असं लक्षात येईल की तुम्हाला थोडंसं पाणी कमी होतं आहे म्हणून तुम्ही पाणी देऊन दिलं किंवा पाणी जास्त वेळ सुरू ठेवलं. जास्त वेळ सुरू ठेवल्याने सडते, पण थोडंसं जास्त झालं तर कांद्याच्या माना फुगतात आणि माना फुगल्यामुळे त्याचं जे आपल्या भंडारणगृहामध्ये जे असतं स्टोरेजमध्ये त्याचं जे आयुष्य आहे ते कमी होतं. जितकी मान मोठी तितकं आयुष्य कमी. त्याच्यामुळे पाणीसुद्धा अति जास्त देण्यापेक्षा थोडं कमी दिलेलं चालतं. युरियाचंही तसंच आहे. युरिया 100 किलोच्या जे 90 किलो दिला तर चालेल, पण 110 किलो दिला तर तुम्हाला तिकडे स्टोरेजमध्ये त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. तिथे त्याचं आयुष्य 1-2 महिन्यांनी कमी होऊन जाईल. जसं आपल्याला आयुर्वेदामध्ये डॉक्टर सांगतात थोडं कमी खाल्लेलं चालेल पण जास्त खाऊ नका, तसं कांद्यालाही लागू आहे. कांद्या लसणाला कमी थोडं झालं किंचित तर चालेल, पण थोडं जास्त झालं तर त्याचे परिणाम आपल्याला तिकडे समोर भोगावे लागतात. भरपूरदा मी जिथे जिथे शेत पाहतो, ही स्लाईड याच्यासाठीच बनवली आहे, चॅनेलच काढत नाहीत. पाणी दिल्यानंतर पाणी सगळं त्या कांद्याच्या मुळाची किंवा लसणाच्या मुळाशी जाऊनच जिरलं पाहिजे. एक सर्वसाधारण सगळ्यांचा आपला हे असतो की मी त्याला पाणी दिलेलं आहे आणि त्याने ते सगळं पिलंच पाहिजे. असं होत नाही. दिलेलं पाणी अर्ध वाया जातं आणि समजा मुळाशी साठून राहिलं तर एक रोगराई वाढेल, नाही तर त्याचे माना मोठे होतील. त्याच्यामुळे आवश्यक तेवढं पाणी मुळाशी राहून बाजूनी चॅनलने ते निघून गेलं पाहिजे. आणि हे वॉटर चॅनल काढणं उताराच्या दिशेने, त्याच्यामुळे याचा अभिन्यास किंवा आपण प्लांटिंग जेव्हा करतो शेतामध्ये तर हा उतारसुद्धा पाहणं आवश्यक आहे की आपण त्या उताराच्या बाजूने त्याचं लागवड करता आलं पाहिजे की जेणेकरून जास्त झालेलं पाणी चॅनेलद्वारे आपण बाहेर काढून टाकलं. कमी झालं पाणी तर परत तुम्हाला इरिगेशन देऊन देता येईल, पण पाणी जास्त झालं तर पूर्ण पीक नासून जाईल. म्हणून सांगून राहिलं थोडं कमी झाली एखादी गोष्ट तर चालेल, जास्त कुठल्या हालतीत झाली नाही पाहिजे. ते दोन्ही याच्यात चॅनल आवश्यक आहे. ड्रिपमध्ये आवश्यक आहे आणि इव्हन सपाट वाफेमध्ये सुद्धा सपाट वाफेचा जो तुमची लांबी आहे ती अशी ठेवा की जी उताराच्या दिशेने येईल की जेणेकरून पाणी जास्त झालेलं उताराकडून खाली जाऊन ड्रेनेज चॅनलमधून निघून जाईल.
जास्त पाण्यामुळे परत आपल्या निंदण्याचा खर्चसुद्धा वाढतो, कारण तण खूप वाढतात. हे सूक्ष्म सिंचन हा जो प्लॉट आहे, काही लोक आजकाल स्प्रिंकलरनी पण घेतात, ज्यांच्यावर स्प्रिंकलर अवेलेबल आहे. काही लोक ड्रिपनी घेतात, जशी ज्यांना सबसिडी मिळाली. पण सूक्ष्म सिंचन ही वेळेची गरज आहे, आणि याच्यानंतरचे सगळे जितके काही कृषी संबंधित प्रयोग होतील किंवा उत्पादन होतील, हे सगळे सूक्ष्म सिंचन या तर ड्रिपवर होतील या स्प्रिंकलरवर होतील. याचे फायदे काय काय आहेत सूक्ष्म सिंचनाचे, म्हणजे ड्रिपचे किंवा स्प्रिंकलरचे? आता पाण्यात आपले वाचतात, त्याच्यानंतर पाणी बरोबर मुळाशी मिळाल्यामुळे त्याची जी वाढ आहे ती व्यवस्थित वाढ होते, जास्त होत नाही, कमी होत नाही, सगळ्यांची समान वाढ होते. म्हणजे पूर्ण फील्डमध्ये जर तुम्ही पाहिलं तर रोपांची जी वाढ आहे ती एकसारखी दिसेल. त्याच्यानंतर प्रयोगाने असं सिद्ध झालं आहे की त्यात ए ग्रेड साईज म्हणजे मोठ्या साईजचे बल्ब आणि युनिफॉर्म म्हणजे एकसारखे आणि मोठे बल्ब हे ड्रीप किंवा स्प्रिंकलरने जास्त मिळतात पाटाच्या पाणी देण्यापेक्षा. तणांमध्ये कमतरता होते, कारण पाणी फक्त कांद्या लसणाच्या मुळाशी जातं, आजूबाजूला पसरत नाही. त्याच्यामुळे तणांचं जर बी असेल तर ते सुद्धा उगवत नाही, त्याच्यामुळे तणनाशकांवर किंवा निंदण्यावर होणारा खर्च वाचतो. आणि सॉईल इरोजन हा सर्वसाधारण समाजाच्या दृष्टीने आवश्यक भाग आहे, की पाण्यासोबत पाटाच्या पाण्यासोबत जी माती वाहून जाते ती सूक्ष्म सिंचनाने वाहत नाही, त्याच्यामुळे आपली जी जमिनीची उत्पादकता आहे ती तशीच्या तशीच राहते. हे करत असताना परत गादी वाफा आलाच. गादी वाफेशिवाय सूक्ष्म सिंचन शक्य नाही. तर साधारणपणे प्लांटिंगचं मी सांगितलं 10x10 वर तुमचा प्लांट, आणि 10x15 किंवा 10x10 प्लांट टू प्लांट आणि रो टू रो डिस्टन्स येईल. त्याच्यानंतर तुमचे जे लॅटरल्स आहेत आपले ड्रिपसाठी जे लॅटरल आहे ते साधारणपणे 4 लिटर प्रति घंटा या 4 लिटर प्रति घंटा ज्याचा डिस्चार्ज रेट आहे असे लॅटरल 40 सेंटीमीटर 30 ते 40 सेंटीमीटर त्याचे इनलेट आहेत. असे लॅटरल 120 सेंटीमीटर रुंदी असलेल्या गादी वाफ्यावर 2 टाकायचे, म्हणजे 2 याच्यातलं 2 लॅटरलमधलं अंतर जवळपास 60 सेंटीमीटर राहील. असं 1 ते 1.5 घंटा जास्त जर इव्हॅपोरेशन असेल. पावसाळ्यामध्ये तर हार्डली 30 ते 45 मिनटंसुद्धा लागतं. काही लोक ड्रीप लॅटरल लावतात, स्प्रिंकलर लावतात आणि रात्रभर सुरू ठेवतात, दुसऱ्या दिवशी कांदे सडलेले असतात. तर ड्रीप लॅटरल किंवा आपले स्प्रिंकलर राहून उत्पादन वाढत नाही, त्याचं बरोबर काळजी घेणं आवश्यक आहे. जसं रोग्याला औषध दिल्यानंतर ते तितक्याच मात्रेमध्ये 1-2दाच द्यायचं, पूर्ण बॉटल औषधाची एका दिवसात पिऊन घेतल्याने ताप किंवा खोकला जात नाही, तसं ड्रीप आणि स्प्रिंकलर्स आहे की लावून दिले आणि त्याच्यामुळे पीक उत्पादनात वाढ झाली असं होत नाही. स्प्रिंकलरच्या बाबतीत 135 लिटर प्रति घंटा त्याचं डिस्चार्ज असलेलं मायक्रो स्प्रिंकलर तुम्ही वापरू शकता. आजकाल मशीनच्या साह्याने हे 2 रिजरमधला 160 सेंटीमीटरचा रिजर आहे, मध्ये जो बेड तयार होतो आहे 120 सेंटीमीटरचा बेड आहे. हे तुमचे बेड तयार होतात. मध्ये 45 सेंटीमीटरची गॅप आहे 2 बेडमध्ये. या 2 बेडमध्ये 45 सेंटीमीटरची गॅप आहे, 15 सेंटीमीटर उंच आहेत. या बेडवर 2 लॅटरल 60 सेंटीमीटरच्या अंतराने 2 लॅटरल 12 लाईनी क्रॉप टू क्रॉप रोटरी डिस्टन्सप्रमाणे 10 सेंटीमीटरच्या 12 लाईनी लागतात. आजकाल मशीन पण आलेलं आहे. हे मशीन जे आहे इटलीवरून आणलेलं आहे. याच्यात तुम्हाला रोपवाटिकेची गरज पडत नाही, डायरेक्ट तुम्ही टाकू शकता. पण किंमत याची 65 लाख आहे, त्याच्यामुळे भारताच्या दृष्टीने विचार करायची गरज नाही. 65 लाखाचं मशीन भारतातले वापरून राहिले, पंजाबात काही शेतकरी वापरतात. आपण सर्वसाधारण ट्रान्सप्लांटिंग करतो बायांच्या साह्याने. नवीन काही मशीन आलेले आहेत, हस्तचलित मशीन आले, आम्ही प्रयोग करतो, पण अजून असे काही व्यवस्थित एक रोप पडलं असे अजून काही मशीनी मिळाल्या नाही आहेत. त्याच्यानंतर रोगराई. कांदा लसणावर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे रोग येतात. त्याच्या 2 प्रकारे आपण त्याला डिव्हाइड करू शकतो. एक तो हवेच्या माध्यमातून पानांवर येणारे रोग, आणि एक जमिनीतून येणारे रोग, म्हणजे दुसऱ्या शेतातून उडून हवेने येणारे रोग आहेत काही, आणि काही रोग आहे की ते त्याच जमिनीत असतात, ते वाढतात. तसा हा पर्पल ब्लॉच, ज्याला जांभळा करपा म्हणता येईल, स्टेम फिलियम लाईट किंवा अँथ्रॅकनोज काळा करपा, आणि व्हायरसेसचे सिम्पटम्स. तर हे फोलियर डिसीजेस आहे. हे बाहेरून कुठल्या तरी किड्यांसोबत जनरली थ्रिप्ससोबत येतात, आणि थ्रिप्स जर कंट्रोल केले तर हे वाचले जातं. तसंच हे सॉईल बॉर्न डिसीज, म्हणजे हे जमिनीत असले स्क्लेरोशियल किंवा गुलाबी मूळ किंवा त्या बेसल रॉट, म्हणजे त्याच्या मुळाशी जिथे कांद्याचं बेस आहे तिथे सडणे, आणि बॅक्टेरियाचे इन्फेक्शनमुळे. तर हे जमिनीतच असतात. जमिनी जर कुळवणी चांगली झाली नाही किंवा आधीचे जर पिकामध्ये पाणी साठून राहिलं असेल तर त्याच्यामुळे हे याचे प्रादुर्भाव वाढतो. ह्या सगळ्यांसाठी बेस्ट उपाय म्हणजे एक तर आधी जे धसकट आहे ते विचून घ्यायची,
कुठेही पाणी साठू देऊ नये. नंतर रोप टाकत असताना म्हणजे बी लागवड करत असताना त्याला थायरमची ट्रीटमेंट करायची. शेतामध्ये ट्रायकोडर्मा टाकायचा आणि त्याच्यानंतरसुद्धा आलं असेल तर साधारणपणे एक मॅन्कोझेपची तुम्ही हे घेऊ शकता, डायथेनेम 45 किंवा 22 स्प्रे सुरुवातीला 45 दिवसानंतर. साधारणपणे 30 ते 40 दिवसामध्ये एकदा रोगांचा प्रादुर्भाव दिसतो. एक खरीपा जर क्रॉप असेल तर अँथ्रॅक्नोज दिसतो, म्हणजे याला काळा करपा म्हणता येईल. याच्यामध्ये पानं गोल गोल होऊन जातात, एकदम ट्विस्टर डिसीजच त्याचं नाव आहे. पानं असे चक्रीसारखे गोल होऊन जातात आणि असे काळे काळे डाग त्याच्यावर दिसायला लागतात. काळे पूर्ण डाग पानावर दिसायला लागतात आणि पूर्ण फील्ड जे आहे ते जळून खाक होऊन जातं. तर त्याच्यामुळे हा खरीपाच्या दृष्टीने फार आवश्यक आहे. त्याच्यामुळे मॅन्कोझेबची तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. आणि ही सॉईल ट्रीटमेंट करायची, पानावर नाही करायची, कारण हा रोग जो आहे हा जमिनीच्या माध्यमातून मुळामध्ये येतो. त्याच्यामुळे ट्रायकोड आपला 22-3चा सॉईल ड्रेंचिंग किंवा मॅन्कोझेबचा स्प्रे किंवा सॉईल ड्रेंचिंग तुम्ही करू शकता. थ्रिप्स, फुलकिडे सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात भयानक प्रकार कांदा लसणाच्या दृष्टीने. थ्रिप्स टॅबॅसी ह्याचा हा ॲडल्ट आहे, म्हणजे तरुण, आणि हा निम्फ आहे. तर हे दोन्ही, हा कांदा आणि लसणामध्ये तसा बाकीच्या क्रॉपमध्ये तुम्हाला भरपूर कीड मिळेल, पण कांदा लसणामध्ये एकच कीड आहे. बाकीचे जे ते रोग आहेत, फरक दोन्ही याच्यातलं लक्षात घ्या. एक कीड असते, एक रोग असतो. कीड म्हणजे ज्याच्यात काहीतरी इन्सेक्ट किंवा काही आपल्याला कीटकाची जी व्याख्या आहे त्याला 6 पाय असतात, त्याला कीटक म्हणतात विज्ञानाच्या दृष्टीने. आणि बुरशी हा रोग येतो, म्हणजे बुरशी किंवा बॅक्टेरिया सगळ्या रोगांमध्ये जातात. त्याच्यामुळे रोग आहे की कीट आहे याप्रमाणे त्याचं प्रबंधन आवश्यक आहे. रोगांवर तुम्ही कीटनाशकाचा फवारा केला, कार्बोसल्फान जर तुम्ही काळ्या करप्यावर मारलं तर फायदा होणार नाही, किंवा त्या 22-3चा स्प्रे तुम्ही थ्रिप्सवर केला तर फायदा होणार नाही. दोन वेगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे दोघांचं मॅनेजमेंटसुद्धा वेगवेगळं आहे. तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि साधारणपणे 30 निम्फ किंवा थ्रिप्स किंवा फुलकिडे जर झाडावर असतील तरच याचं प्रबंधन घ्यायचं. 30च्या जर खाली असेल तर चालतं, त्याला इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल म्हणतात. इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल म्हणजे त्याच्या जर वरती जर निसर्गामध्ये सगळ्या प्रकारचे किडे राहणार, तुम्ही पूर्ण कोणाला संपवू शकत नाही. जर संपवायचा प्रयत्न केला तर रिसर्जन्स होतं, म्हणजे परत सगळ्या गोष्टींनी ते उभरून येतं. म्हणून त्यांना संपवायचं नाही. तर कुठली लिमिट त्याची वापरायची, तर साधारण 30 त्याचे नंबर मोजायचे. आता नंबर 1, 2, 3, 4 बोलण्यापेक्षा 30 सर्वसाधारण आहे की ते तुम्हाला कळेल. 25 ते 30च्या दरम्यान जे आहेत, तर 30 ही त्याची लिमिट आहे. त्याच्यापेक्षा जर क्रॉस झालं तर तुम्ही ताबडतोब कंट्रोल करा. कार्बोसल्फान, फिप्रोनिल तुम्ही वापरू शकता. आलटून पालटून वापरायचे, मी मगाशी सांगितलं. एकच कीटकनाशक वापरायचं नाही, सायबरमेथिन वापरू शकता. ऑप्शन भरपूर आहेत, पण एकच ऑप्शन परत रिपीट करायचं नाही. आणि साधारण याचे 2 पीक येतात. एक खरीपाच्या क्रॉपमध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीस एक येतो आणि रबीच्या क्रॉपमध्ये जानेवारी-फेब्रुवारीच्या मध्ये येतो. जानेवारी-फेब्रुवारीच्या मध्ये जो तो सगळ्यात जास्त असतो, तिथे जवळपास 70-80पर्यंत पोहोचून जातात कंट्रोल नाही केलं तर. खरीपामध्ये पाऊस जर येत राहिला त्याचं पॉप्युलेशन तसं कमी राहतं, पण तरी 30-35 दिवसांनी एकदा चेक करून त्याप्रमाणे स्प्रे तुम्ही घेऊ शकता. कधी कधी बाजूच्या शेतांमध्ये जर थ्रिप्सचा प्रादुर्भाव झाला तर तुमच्या शेतामध्ये तो होऊ शकतो. त्याच्यामुळे माझ्या शेतात नाही म्हणून शांत बसण्यात भरपूरदा आपला वेळ आपण वाया घालवतो. थोडंसं आजूबाजूला नजर ठेवणं आवश्यक आहे. आजकाल लाल दिमक, लाल मकडी ज्याला म्हणता येईल, हा पण एक रोग कीड खूप प्रमाणात वाढून राहिलेली आहे. डायकोफॉल आहे, इथिनॉन आहे किंवा सल्फरचा तुम्ही स्प्रे याच्यावर घेऊ शकता. हा खूप आवश्यक झालेला आहे. येणाऱ्या दिवसांमधली ही सगळ्यात मोठी होणारी कीड आहे. रेड स्पायडर माईट नाव ऐकलं असेल. आजकाल मराठी नावं फार कमी ऐकायला येतात, इंग्रजी नावं जास्त असतात. त्याच्यामुळे रेड स्पायडर माईट लक्षात ठेवा. तर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट याचा अर्थ असा आहे की तुम्हाला पहिल्या दिवशीपासून तर पीक काढेपर्यंत वेगवेगळ्या तुम्हाला गोष्टी ज्या आहेत त्या एका सूत्रात बांधून प्रत्येकाचा संबंध जोडून करायची व्यवस्था, म्हणजे एकात्मिक नियंत्रण. आता एकात्मिक नियंत्रणामध्ये ऑप्शन सगळे तेच आहेत. तुमचे फंजीसाईड तेच राहणार, इन्सेक्टिसाईड तेच राहणार. फक्त त्याचा क्रम जो आहे तो जर पहिलेपासून जर व्यवस्थित ठेवला तर लागवडी खर्चामध्ये बचत होते आणि नियोजन व्यवस्थित प्रकारे होते. सुरुवात कुठून होते? कुळवाच्या चांगल्या पाळ्या द्या की जेणेकरून पूर्वीचे धसकटं काढून टाकलेले आहे, फील्ड तुमचं क्लीन आहे, आधीची काही रोगराई नाही आहे. मग त्याच्यामध्ये जर रोगराई असेल तर पूर्वीच त्याचं नियोजन करा की जेणेकरून जमिनीतून पिकावर येणार नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही 22 स्प्रे करू शकता. नर्सरी तुमची चांगली असताना जर ठेवली, त्याच्यात जर तुम्ही आपल्या तणनाशकांचा जर फवारा व्यवस्थित केला तर पुढे लागणीच्या वेळेस येणार तुमचा खर्च वाचतो.
तिथे जर निरोगी जर पुनर्लागवण केली तर परत तिथे खर्च वाचेल. त्या सर्व दृष्टीने जे सांगितलेला जो क्रम आहे तो सगळा एका क्रमाने लावत असताना कार्बोसल्फानची ट्रीटमेंट, कार्बोसल्फान झाल्यानंतर 30-35 दिवसांनी परत पेंडिमिथिलिन किंवा हाताने निरायण करणे. तुमचा फर्टिलायझरचा जो डोस आहे तो आवश्यक तेवढाच दिला, जास्त दिला तर परत तण वाढतील, कमी दिला तर रोगाची वाढ कमी होईल. त्याच्यामुळे आवश्यक तेवढा पाणी, आवश्यक त्यावेळेस आवश्यक तेवढंच पाणी, जास्त पाण्याने सुद्धा तेव्हा फरक दिसणार नाही, तो स्टोरेजमध्ये फरक दिसतो. आणि मॅनकोझेप तसंच हा एक सर्वच छान प्रकार, बॅरियर फार कमी लोक करतात, कांदा लसणासाठी फार आवश्यक आहे. बॅरियर क्रॉप म्हणजे आजूबाजूनी तुम्ही त्याला प्रोटेक्ट केलेला आहे. तर याच्यामध्ये मका, ज्वारी घेऊ शकता या भागामध्ये, आणि त्याच्यामध्ये गव्हाची लागवड केलेली आहे. हे याच्यासाठी केलेलं आहे की हे जे थ्रिप्स आहे, फुलकिडे, हे फार, यांचे जे पंख जे असतात फार अशक्त असतात, हे खूप जास्त दूरपर्यंत उडून जाऊ शकत नाही. तर या आपल्या मक्यामधून किंवा गव्हामधून जे खाली आहे त्याच्यामधून त्यांना वाहत जाऊन पिकावर जाऊन आपला प्रादुर्भाव करणं फार कठीण होतं. त्याच्यामुळे हे जर केलं तर तुमचे 80% सर्वसाधारणपणे जे इन्फेक्शन होणार आहे ते वाचतं. करायला थोडासा अवघड प्रकार आहे म्हणून लोक करत नाही, पण हा एकदमच छान प्रकार आहे. याच्यामध्ये तुमचा गव्हाचाही खर्च तुम्हाला निघून जातो, कारण गहू मिळणार आहे, मका निघून जातो, त्याचाही खर्च तुम्हाला मिळतो. आणि बरं, यांना या पिकांना जास्त तुम्हाला खत आणि पाणी देण्याची गरज नाही, कारण कांद्याचा जे एक्सेस झालेला आहे ते फर्टिलायझर आणि पाणी यांना मिळून यांची वाढ होत असते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग, ज्याच्यामुळे आजकाल आपण सगळेजण पाहतो की सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असते, कधी शेतकऱ्याच्या, कधी ग्राहकांच्या, कधी सरकारच्या, कारण साठवणूक हा फार आवश्यक प्रकार झालेला आहे. साठवणीची गरज का पडते? कांदा साधारणपणे 3 सीझनमध्ये निघतो, आणि रबीचा जो कांदा निघतो तो एप्रिल मेमध्ये निघाल्यावर नंतरचा जो खरीपाचा कांदा येतो तो एकदम ऑक्टोबरमध्ये निघतो. म्हणजे मध्ये 6 महिने जे आहेत, 6 महिने आपल्याला फक्त रबीच्या कांद्यावर राहावं लागतं. आणि रबीचं क्षेत्र 60% जे आहे भारतामध्ये, टोटल प्रोडक्शनच्या 60% रबीमधून येतो. हा 6 महिने साठवून आपल्याला खावा लागतो. या 6 महिन्यामध्ये जवळपास तो कांदा 30 ते 40% सडतो. म्हणून जर खरीपाचा कांदा जर लवकर बाजारात आला नाही तर रबीच्या कांद्याचे भाव वाढतात. किंवा रबीचा कांदा आणखीन सडला तर पुढे डिसेंबर, या वर्षी जसं तुम्ही बघितलं की डिसेंबरमध्ये सुद्धा कांदा जास्त होता, कारण खरीपाचा कांदा यायलाच उशीर झाला. तर हे सगळी सायकल डिस्टर्ब होते या स्टोरेजमुळे. लसणाचं एकच पीक येतं फक्त एप्रिलमध्ये तुम्ही लसूण काढल्यानंतर नवीन लसूण यायला परत 1 वर्ष लागतं. त्याच्यामुळे वर्षभर जो तुम्ही खाणार तो साठवून ठेवलेला लसूण खाणार. सर्व पिकांमध्ये जे कांदा लसणामध्ये जे लॉस होतात स्टोरेजमध्ये, हे 3 प्रकारचे लॉस असतात. शरीरातली घटकाण, सजीव वस्तू आहे, जसं आपण श्वासोश्वास कसं करतो तसं कांदा लसूणही करतात, त्याच्यामुळे त्यांच्या वजनामध्ये घट होते. दुसरे सडतात, आणि तिसरं त्याच्या स्प्राउटिंग, अंकुर सुरू होतात काही दिवसांनी. त्यांची जी सुप्तावस्था असते निसर्गतः ती संपून जाते, त्याच्यामुळे त्याच्यात स्प्राउटिंग सुरू होतं. या गोष्टींसाठी वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. म्हणजे त्याची स्टोरेज लाईफ जी आहे त्याच्यासाठी, एक म्हणजे व्हरायटी, दुसरं मोसमी परिवर्तन, म्हणजे तुम्ही खरीपाचा घेता की रबीचा घेता त्याच्यावर डिपेंड आहे. त्याच्यानंतर लागवडीची पद्धत, आणि संग्रहण वातावरण, म्हणजे स्टोरेज एन्व्हायरमेंट, तुम्ही कसं त्याला साठवलेलं आहे. या ज्या गोष्टी आहेत तिकडच्या, व्हरायटी, मोसम, कल्टिवेशन, याच्यावर तुमचा फार कमी कंट्रोल आहे. पण तुम्ही स्टोरेज जर वातावरण तुम्ही चांगलं जर मेंटेन केलं, त्यातली हायजीन मेंटेन केला, तर तुम्हाला 50% तुमचा स्टोरेज जी लॉसेस असतात ते तुम्ही कमी करू शकता. असं लक्षात आलेलं आहे प्रयोगाने की जे कमी लाल रंगाचे आहेत कांदे ते जास्त टिकतात, जे लाल रंगाचे जे कांदे आहेत, गर्द लाल किंवा पांढऱ्या रंगाचे, यांची साठवणूक क्षमता निसर्गतःच कमी आहे. आता निसर्गात माणसं वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कोणी धष्टपुष्ट असतो, कोणी एखादा बारीकसा असतो, कोणाला रोगराईच असते, कोणाला नेहमीच आनंदी, चांगला, सदृढ असतो. तर ही जशी निसर्गाचे माणसात व्हेरिएशन आहे, तशी काही कांद्यामध्ये पण व्हेरिएशन्स आहे. ते खूप लाल कांदा आणि पांढरा कांदा हा टिकतच नाहीत. त्या निसर्गाने त्यांना ते लाईफच कमी दिलेलं आहे. कमी लाल रंगाचे कांदे ते जास्त टिकतात. आता याचा अर्थ लाल किंवा पांढरे कांदे टिकणारच नाही अशातला भाग नाही. गर्द लाल कांदे साधारणपणे 6-7 महिने टिकल्यानंतर 30-40% लॉस होतात, तर ते गर्द लाल कांद्यामध्ये 1.5-2 महिन्यातच तुम्हाला दिसायला मिळतील. हा फरक आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर स्टोरेजचा जो तुम्ही विषय घेऊन कांद्याची लागवड करत असाल तर तुम्हाला कुठली व्हरायटी घ्यायची आहे. समजा तुम्ही 2च महिन्यात कांदे विकणार असाल तर तुम्ही डार्क लाल किंवा पांढरा कांदासुद्धा घेऊ शकता. खरीपामध्ये कांद्याला सुप्तावस्थाच नसते, ते काढल्याच विकायला लागतात. अशा वेळी तुम्ही कुठलाही कांदा घेतला तरी चालतो. तुम्ही मार्केटमध्ये कुठला विकू शकता याच्यावर तुमची तुम्ही प्रॉफिट किती कमवता ते तुम्ही ठरवू शकाल.
तसंच नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये जो कांदा लावतो म्हणजे खरीपाचा कांदा, त्याच्यामध्ये जास्त टिकवण क्षमता असते. नंतर ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणजे तुम्ही FYM टाकलं किंवा आपलं शेणखत टाकलं तर त्याच्यामुळे टिकवण शक्तीत वाढ होते. नायट्रोजन सीमित असेल म्हणजे ऑप्टिमम असेल, जितकं आवश्यक आहे तितकं, तर टिकवण शक्ती वाढते. जास्त झालं तर परत कमी होते. 15 ते 20 दिवस आधी साधारणपणे पाणी जर थांबवलं नाही, सिंचाई अगर रोकी नाही गई, तर होणारे जे लॉसेस आहे स्टोरेजमध्ये ते खूप जास्त असतात. त्याच्यामुळे कांदा काढायला साधारणपणे रबीचा कांदा 130 ते 140 दिवसामध्ये मॅच्युअर होतं. त्याच्या 15 दिवस आधी कांद्याचं पाणी थांबवायचं, पूर्ण कांद्याला वाळू द्यायचं, त्याच्या माना पडू द्यायच्या आणि मग कांद्याची म्हणजे काढणी सुरू करायची. जर पाणी जर शेवटच्या दिवशीपर्यंत पाणी जर चालू ठेवलं तर कांद्याच्या माना फुगतात, परत एक तर अर्धे कांदे सडतात आणि त्याच्यानंतर येणारा जो कांदा आहे जो साठवणूकमध्ये तुमचा वाचणार होता अदरवाईज, तो सुद्धा सोडून जाईल. कापणी जसा विषय आहे, मी आता सांगितलं की पाणी तुम्ही किती देता आणि किती देतात, कुठल्या वेळेस देतात, कुठल्या क्वांटिटी देतात, कुठल्या रूपाने देतात, त्याच्याप्रमाणे त्याची साठवणूक क्षमता आहे. तर साधारण काढणीच्या 15 दिवस आधी, खरीपातसुद्धा 10 ते 15 दिवस आधी पाणी थांबवायचं. खरीपामध्ये तुम्ही सुप्तावस्था नसल्यामुळे ड्रम फिरवू शकता त्याच्या काढणीच्या आधी, की जेणेकरून ते पूर्णपणे परिपक्व होतील. रवीमध्ये माना पडतात आणि 50% त्याच्या माना पडल्या की तुम्ही त्याला काढणीसाठी घेऊ शकता. त्याच्यानंतर क्युरिंग म्हणजे सर्वसाधारण कांद्याला वाळवणं. कांद्याची पात असते, ती कांद्याच्या पाती वेगवेगळ्या असतात, त्या घट्ट होऊन जितक्या जास्त चांगल्या घट्ट होतील तेवढी कांद्याची टिकवण क्षमता वाढते, म्हणून क्युरिंग आवश्यक आहे. हे पहिले 3-4 दिवस काढणीनंतर शेतातच क्युरिंग करायचं आणि त्याच्यानंतर सावलीत आणून शेतातच 10-15 दिवस केलं तर सूर्यप्रकाशामुळे त्याचा रंग खराब होतो, म्हणून 3-4 दिवस पहिले जास्त पाणी असतं तेव्हा शेतात करायचं. 3-4 दिवसानंतर आपल्या अंगणात आणून घरात शेड खाली एक 10-15 दिवस क्युरिंग करून मग तुम्ही त्याचं स्टोरिंग करू शकता. नंतर ग्रेडिंग. आता ग्रेडिंग हा प्रकार असा आहे की फार कमी लोक करतात, पण हा साठवणुकीच्या दृष्टीने हे वेगवेगळे ग्रेड. आता सरकारी दृष्टीने असे ॲज ग्रेड केलेले नाही आहे. तुम्ही मार्केटमध्ये जसा काही ग्रेड करू शकता तसे आम्ही केलेले आहेत. 25 मिलीमीटर व्यास असलेलाचा एक ग्रेड, 25 ते 35 एक, 35 ते 45, 45 ते 65 आणि 65च्या वरती सुपर एक ग्रेड. हे एक्सपोर्ट करताना किंवा मार्केटिंग करत असताना सुद्धा क्वालिटी दाखवण्याच्या दृष्टीने ग्रेडिंग आवश्यक आहे. आता हे हँड ग्रेडर एक विकसित केलेलं आहे, हे एक मोटराइज ग्रेडर आहे, हँड ग्रेडर आहे. तर हे साधारणपणे याची मनुष्यबळाच्या जवळपास 90% एफिशियन्सी जास्त आहे आणि वेगवेगळे ग्रेडचे तुम्हाला कांदे करून मिळतील. जे माणसाने हाताने ग्रेडिंग केल्यामध्ये याच्यामध्ये साधारणपणे 90%चा फरक पडतो, इतका जास्त आहे. त्याच्यामुळे विकण्याच्या दृष्टीने, साठवणुकीच्या दृष्टीने सुद्धा शेतामध्ये सगळेच A ग्रेडचे बल्ब येतील असं नाही. त्याच्यामुळे ग्रेडिंग करून जे A ग्रेड B ग्रेडचे बल्ब आहे तुम्ही स्टोअर करा आणि C ग्रेडचे बल्ब पहिले विकून टाका, कारण त्यांचं लाईफ फार कमी असतं. हे सर्वसाधारण भंडारणगृहांची व्यवस्था आहे भारतातली. हे इकडे आपल्या दक्षिणेतलं आहे, हे उत्तर भारतातलं आहे, हे दक्षिणेतलंच आहे, आपल्या गुजरातकडचं आहे. तर सर्वसाधारण म्हणून भारतामध्ये सगळ्यांची टिकवणूक शक्तीची जी शेतकऱ्यांची जी पद्धत आहे ती अशी आहे. आता याच्यात फक्त एकच गोष्ट आवश्यक आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की हे तळाशी हवा ठेवलेली आहे. आता हे तळाशी हवा खेळती राहणे कांदा आणि लसणाच्या दृष्टीने इतकं नाही, पण कांद्याच्या दृष्टीने फार आवश्यक आहे. कारण श्वासोच्छ्वास वासावासे वाटे जो कार्बन डायऑक्साईड बाहेर निघतो तो पूर्ण स्टोरेजच्या बाहेर जर निघाला नाही तर अंकुरण म्हणजे स्प्राउटिंगचं प्रमाण वाढतं आणि ते जर थांबवलं गेलं तर सडायचं प्रमाण वाढतं. तर त्याच्यामुळे ते निघून जाण्यासाठी हे बॉटम व्हेंटिलेटेड पाहिजे. हे आमच्या केंद्राने विकसित केलेलं आहे, कांदा लसूण संशोधन संचालनालय, आणि गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट याला 25% सबसिडी देतं. साधारणपणे एक 9,000 रुपये पर टन याचा खर्च येतो. 25 ते 30 टनाचे टाळे तुम्हाला नाशिक, नारायणगाव, पुणे या भागात भरपूर पाहायला मिळतील. आपल्या भागात तशी कमी आहे कारण रबीचा कांदा फार कमी स्टोअर केला जातो. पण महाराष्ट्र, आपल्या विदर्भामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रयोग सुरू झालेले आहेत. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करून अशा प्रकारची जाळ तुम्ही घेऊ शकता. 50%पर्यंत 25% त्याला सबसिडी मिळते. याच्यामध्ये होतं काय, हे करण्याच्या गोष्टी म्हणजे असं लक्षात आलेलं आहे की कांद्यासाठी 5 डिग्रीपर्यंत 0 ते 5 आणि 25 ते पुढे 35 हे टेम्परेचर असं आहे की ज्याच्यामध्ये कांद्याची साठवणूक क्षमता सगळ्यात जास्त राहते. तसंच टेम्परेचरमध्ये आणि ह्युमिडिटीमध्ये एक साधारण 65 ते 75% रिलेटिव्ह ह्युमिडिटी, 600 आर्द्रता
ही कांद्यासाठी आवश्यक आहे. तर हे बॉटम व्हेंटिलेशन केल्यामुळे या गोष्टी साधारणपणे त्या कांद्याला मिळतात. आणि त्याच्यामुळे कांद्याची सड जर 6 महिने जर भीमा किरण किंवा भीमा शक्ती किंवा अल्काफॉन लाईट रेड ज्या कमी लाल रंगाच्या ज्या जाती आहेत तर 6 महिनेपर्यंत जर तुम्ही स्टोअर केला असल्या स्ट्रक्चरमध्ये तर जो अदरवाईज लॉस तुमचा 50 ते 60% जातो तो 20 ते 25% कमी होता. म्हणजे 25 ते 30% तुमचा जो लॉस होणार आहे तो या असल्या स्ट्रक्चर्समुळे कमी होतो. आता या बांधण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या घटना अशा आहेत. खूप जरी वैज्ञानिक विचार नाही केला तरी सर्वसाधारण विचार करण्याच्या दृष्टीने ज्या गोष्टी आहेत की त्याचे जे छत आहे ते असं काढलं पाहिजे की जेणेकरून पावसाचं पाणी आतमध्ये येऊ नये. ते स्ट्रक्चर बांधत असताना आजूबाजूने हवा जी आहे ती खेळती राहावी जेणेकरून त्याच्यातून हवेचा उत्सर्ग व्यवस्थित व्हावा. त्याच्यामुळे त्या भंडारणगृहाच्या आजूबाजूला स्टोअर हाऊसच्या आजूबाजूला कुठेही मोठी बिल्डिंग नको की जेणेकरून हवेचा त्याला अडथळा निर्माण होईल. त्याच्यानंतर त्याची जी लांबी आहे ही हवेच्या काटकोनामध्ये असावी की जेणेकरून जास्तीत जास्त हवा त्या स्टोअर स्ट्रक्चरमधून जाईल. कुठल्याही मेटलचा म्हणजे तुमचं लोखंड झालं किंवा आणखीन त्या प्रकारचं कुठलंही मेटल झालं ते जितकं कमीत कमी वापरात येईल तितकं आतमधलं टेम्परेचर कमी राहील आणि ते कमी राहिल्यामुळे कांद्याची वजनाची घट आहे ती कमी होईल. त्यामुळे लाकडाचा जितका जास्तीत वापर, ऊसाच्या पाचरेटांचा जितका जास्तीत वापर, बांबूचा वापर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त करून त्याची एक तर स्टोरेजची कॉस्ट पण कमी करता आणि तुमचं स्टोरेज लाईफसुद्धा वाढवता. वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही स्टोरेज केलेले आहेत. हे सर्वसाधारण याला बॉटम व्हेंटिलेशन नाही आहे. हे लसणासाठी वापरत येतं पण कांद्यासाठी काही विशेष चांगलं नाही आहे. हे असल्या प्रकारचं स्टोरेज आम्ही सांगतो. हे याची जी 70 क्युबिक मीटरचं हे आहे साधारणपणे याचे 3400 टन आपला 34 टन कांदा मावतो. हे आतापर्यंत जवळपास 7-8 वर्ष झालेलं अजूनही सुस्थितीत आहे. म्हणजे कुठल्याही स्टोरेज स्ट्रक्चरची याची लागवड मी मगाशी सांगितलेलं याची निर्माण जी आहे कॉस्ट ही साधारणपणे 8,000 ते 9,000 रुपये पर टन जाते. आणि याच्यात व्हेंटिलेशन चांगलं राहते. आजूबाजूने लाकडाच्या पट्ट्या वापरल्या असल्यामुळे आरपार जी हवा जायला पाहिजे ती सुद्धा त्याच्यामुळे वजनात सडण्यात कमी होतं. हे एक नवीन प्रकारचं स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये पाहाल तुम्ही बाजूच्या ज्या भिंती आहेत स्टोरेज स्ट्रक्चरच्या ह्या आहे बांबूच्याच पण त्या मातीने शाकारलेल्या आहे. प्लास्टरिंग जे आहे ते मातीने केलेलं आहे. जिथे खूप जास्त गरमी असते राजस्थानसारख्या भागात तिथल्या गोष्टीसाठी हे रेकमेंड केलेलं आहे की याच्यामध्ये आर्द्रता अदरवाईज त्या भागात फार कमी त्याच्यामुळे वजनात घट जास्त होते. तर इथे आर्द्रता कमी आहे अशा भागांमध्ये ह्या स्टोरेज स्ट्रक्चरशी आम्ही हे सांगितलेलं याच्या वरती व्हेंटिलेशन असते. इथे व्हेंटिलेटर्स काढलेले ते आजकाल नवीन घुमणारे फॅन निघाले आहेत. आतून हवा जाते समोरच्या दारातून आणि छतातून बाहेर निघते. ते टॉप आणि बॉटम व्हेंटिलेटेड स्ट्रक्चर आहे. हे अगदी सर्वसाधारण शेतकऱ्याला बनवता येणारं 5 टनाची क्षमता असते याची. याची लागवण जी आहे लागत जी आहे प्रोडक्शन कॉस्ट जी आहे ती सुद्धा हार्डली 3,000पर्यंत जाते. याच्यातल्या भरपूरशा गोष्टी तर घरीच सापडतात. बांबू झाले, याचं जे छत आहे उसाचं पाचरट आहे आणि बाकीच्या स्टोरेज स्ट्रक्चरच्या मानाने स्टोरेज लाईफ वाढवण्याच्या दृष्टीने सगळ्यात चांगलं कुठलं स्ट्रक्चर असेल तर हे आहे. फक्त याच्यात सगळ्यात मोठा याच्यात असं म्हणजे लिमिटेशन आहे की हे याला बेस जो आहे फक्त बांबू त्याच्यामुळे स्ट्रेंथ फार कमी आहे. 5-6 टनाच्या वरती याची लेंथ वाढवता येत नाही. त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही 2-3 जर केले तर सगळ्यात चांगलं स्टोरेज स्ट्रक्चर कांद्यासाठी हे. अशा प्रकारे आपलं कांदा लागवडीबद्दल मी तुम्हाला सर्व म्हणजे माहिती सांगितली जेणेकरून सुरुवातीपासून तर आपल्या काढणीपर्यंत आणि साठवणुकीपर्यंत. साठवणुकीनंतर मार्केट तुम्ही जसं तुम्हाला भाव मिळेल तशाप्रमाणे तुम्ही विकू शकता. स्टोरेज जर तुम्ही स्वतः तयार केलं तर तुम्हाला आपल्या हातामध्ये कधी विकायचं ते राहील. तुमच्या जर स्टोरेज नसेल तुमच्याजवळ तर तुम्हाला काढल्या विकावं लागेल किंवा घरात साठवणूक केलं तर त्याला लिमिटेड साठवणूक पिरियड मिळेल. पण साठवणूक गृह जर व्यवस्थित तुम्ही बांधलेलं असेल तर तुम्हाला 2-3 गोष्टी मिळतात. या सगळ्या विज्ञानावर आधारित ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगितल्या आहेत थोडक्यात सांगितल्या. याच्यात आता आम्ही जेव्हा ट्रेनिंग घेतो इन्स्टिट्यूटमध्ये तेव्हा जवळपास 4 दिवसाचं ट्रेनिंग असते आणि प्रत्येक टॉपिक जवळपास 1-1 दिवस शिकवला जातो. इतका तो विस्तारित आहे. इथे एक आपण समोरी बघितली आणि त्याच्यात कुठे जर प्रॉब्लेम असेल तुम्ही करत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम येईल. तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम आला तुम्ही वेबसाईट आहे कांदा लसूण संशोधन संचालनालयाची त्याच्यावर तुम्ही नंबर पाहून आम्हाला कधी फोन करू शकता. शेतकऱ्यांची ट्रेनिंग ऑर्गनाईज होत असतात त्याच्यात तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. आणि ज्या गोष्टी ज्या सांगितल्या आहेत सर्वसाधारण स्टँडर्डाइज गोष्टींमध्ये असतात. एखाद वेळी तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या शेताची परिस्थिती पाहून भौगोलिक परिस्थिती आहे, आजूबाजूची पीक पद्धती, आजूबाजूच्या शेतकऱ्यांची पिकं आहेत,
काही अनोळखी रोग किंवा एकदम उद्भवणारे काही रोग किंवा कीटक हे तुमच्या याच्यात येऊ शकतात. त्यासाठी शेताची दररोज पाहणी करणं आणि काही विशेष आढळल्यास एखाद्या तंत्रज्ञाला किंवा एखाद्या माहिती असलेल्या माणसाला त्याची माहिती करून त्याच्यावर उपचार शोधून घेणं हे कर्तव्य शेतकऱ्याचं आहे. तर ते तुम्ही आठवणीने पूर्ण करा की जेणेकरून मला जास्तीत जास्त हे मिळेल. हे तुम्हाला कांद्यात हे माहीत असेल ना, कावळा प्रत्येकाच्यात पाणी टाकतो, एक एक खडा टाकत जातो, मग ते पाणी वरती येते, मग आपण पाणी पितो. आजकाल जग फार फास्ट झालेलं आहे. इतका कावळ्यालाही वेळेने आणि खडेही सापडत नाही सिमेंट असल्यामुळे. त्याच्यामुळे आजकाल कावळे सरळ आपल्या स्ट्रॉ टाकायचा आणि पाणी प्यायचा. हे सायन्स आहे. आपण सायन्सचा जर वापर केला तर आपला फायदा होईल, नाही केला तर जसं जग राहाटी चालू आहे तसे चालू राहणार. माझी इथे सगळ्यांना विनंती हीच आहे की तुम्ही या विज्ञानाचा जितक्यात जास्तीत जास्त फायदा घेतील तेवढा घ्या आणि आपलं आयुष्य आणि शेतकरी या नात्याने या देशात राहणाऱ्या सगळ्या गिराईक जे लोक आहेत किंवा जे सर्वसाधारण सामान्य नागरिक आहेत की ज्यांना तुम्ही अन्न पुरवता त्यांचं आयुष्यसुद्धा सुखकर कराल अशी मला आशा आहे. याबरोबर मी आपले ते 2 शब्द संपवतो. आणि अनुभव सांगायला आमच्यासोबत एक नामदेवराव आढाव, ज्यांनी विदर्भामध्ये कधी कांदा होत नाही असं त्यांनी लोकांना पूर्वी वाटायचं, आणि त्यांनी आता या 3-4 वर्षामध्ये कांदा लागवडीचं तंत्रज्ञान सुरू केलेलं आहे इथे. ते आपले अनुभव तुम्हाला सांगतील की जेणेकरून विदर्भात कांदा किती सक्सेसफुल होऊ शकतो किंवा लसूण किती सक्सेसफुल होऊ शकतो हे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे मी ज्या गोष्टी सांगितल्या वैज्ञानिक सांगितल्या, पण अनुभव घेतलेला माणूस या नात्याने मी त्यांना सांगतो की 2 शब्द त्यांनी सांगावे. धन्यवाद. धन्यवाद सर. खूपच मार्मिक असं सोप्या शब्दामध्ये सरांनी मार्गदर्शन केलं आहे. आधी आपण शेतकऱ्यांचा अनुभव जाणून घेऊया. मी लहान असताना माझे वडील मोलमजुरी करत, मजदूर शेती नव्हती, मोलमजुरी करता करता आम्ही त्यांच्यासोबत फिरायचं. आणि 7 वर्ष झाल्यानंतर माझं नाव शाळेत टाकलं गेलं. मग आम्ही पहिला 2ऱ्या वर्गात गेलो. आता मी शाळेत जायचा आणि आमचे आई वडील हे शेतावर जायचे. आता त्या काळात काय होतं की 11 वाजता शाळेत 10 वाजता शाळेत जायचं आणि 2 वाजता जेवायला सुट्टी व्हायची. मग शेतात जायचं, वडील शेतात जात, आई शेतात जात, घरी कोणी नसे म्हणून आमची भाकर एका डब्यामध्ये ठेवून देत. आता प्रश्न कसा आहे, त्या पाटलीवर 3 डबे असत. आई मला दररोज सांगून जायची की या डब्यात, पहिल्या डब्यात तुझी भाकर आहे, 2 वाजता आलं की जेवण करतो आणि शाळेत निघून जातो. आता हा क्रम नित्य चालू राहिला. पण एक दिवस माझ्या लक्षात आलं की जाताना आई असं दररोज का सांगते आहे की पहिलाच डबा उघडजो. एक माझ्या मनात आलं की आज 2रा डबा उघडून पाहायचा, म्हणून मी 2ऱ्या दिवशी 2रा उघडा डबा पाहिला. आता प्रश्न काय झाला, त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे खाऊ मिळाला, त्याच्यामध्ये लाडू मिळाले, काय असं चांगलं. मला असा आनंद झाला की म्हणूनच आईने सांगितलं होतं की हा डबा उघडू नको. 2ऱ्या दिवशी शाळेत गेलो. शाळेचे विद्यार्थी मुलं शिकवत होते. एक पालक तिथं आले आणि त्या शिक्षकाला सांगायला लागले, गुरुजी माझा मुलगा सर्व काही झाला तरी चालेल पण शेतकरी करू नका. माझा मुलगा सर्व काही झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, सर्व काही झाला पाहिजे, पण बळीराजा झाला नाही पाहिजे. ते शब्द माझ्या कानावर पडले. म्हटलं गुरुजी हा पालक असा का सांगतो आहे, याच्यात काहीतरी रहस्य आहे. मला त्या पहिल्या डब्याची आठवण आली की नक्कीच या नकारार्थामध्ये काहीतरी होकारार्थी आहे. आणि तेव्हाच मी निश्चय केला, मी काहीच नाही होणार पण शेतकरी जरूर होणार आहे. म्हणून मी शेतकरी झारण्याचा प्रयत्न केला. मजूर शेती नव्हती. नंतर 10वा वर्ग पास झाल्यानंतर शेती असे पाहायला लागलो सगळे इकडे तिकडे. आणि एक तज्ज्ञ मला मिळाले, जसे आता साहेब जे डॉक्टर साहेबमध्ये आपल्याला ज्ञान दिलं तसंच एक तज्ज्ञ मनुष्य मिळाला. आणि त्यांना मी हे सगळं तंत्रज्ञान विचारायला लागलो. त्यांना राग आला, काय नामदेव तुमच्याजवळ शेती नाही, तुम्ही कशाला विचारता, हे या भानगडीत कशाला पडताय. म्हटलं साहेब मी जरी शेती करत नसलो, मी दुसऱ्याच्या मजुरीवर शेती करतो, दुसऱ्याच्या शेतीवर काम करतो आहे, या ज्ञानाचा मला फायदा होईल. नाही काही उपयोग होणार नाही म्हणजे याची स्वतःची शेती पाहिजे. म्हटलं साहेब मी शेती घेतल्याशिवाय राहणार नाही. एक दिवस शेती गेलं आणि मग तुम्हाला विचारायला येईल. साहेब अतुनात कष्ट केले, दुसऱ्याचे शेता ठोक्या बेट्याने करून टाकले. डोक्या बेट्याने करता करता मला एक त्याच्यामध्ये हे सापडलं की लाखानं पैसे लपून राहिले. कारण तंत्रज्ञान मी त्या शेतीवर वापरत गेलो. आणि जसे माझ्याजवळ लाखानं पैसे आले तशी मी स्वतः शेती खरेदी केली. आणि स्वतः शेती खरेदी केली आणि ते खरेदी दाखवण्यासाठी त्या तज्ज्ञाच्या घरी गेलो. म्हटलं साहेब ही माझी स्वतःची शेती, आता मला सांगा काय करायचं आहे ते, नाही तर माझी शेती पाहायला या. त्यांनी मान्य केलं. आणि नामदेवराव अशी जिद्द मी पहिले पाहतो आहे की एवढ्या वर्षात 5 वर्षात एवढी प्रगती केली आणि शेती घेतली. आता शेती दुर्मिळ आहे. म्हटलं काय मला आता तुमचं तंत्रज्ञान सांगा. ते साहेब शेतीवर आले. म्हटलं शेती कशी आहे पहा साहेब. त्यांनी सांगितलं की शेती अत्यंत उत्तम आहे, डोंगराळ भाग आहे, एका फुटावरच मुरूम लागते इथं,
पण तू शेती घेतली नाही तर सोन्याचा तुकडा घेतला. आता याचं सोन्यासारखं पीक काढ तर तू शेतकरी होशील, अजून तू शेतकरी झाला नाही. म्हटलं ठीक आहे साहेब, मी प्रयत्न करतो, मला फक्त तंत्रज्ञान सांगा. तो ग्रस्त मला तंत्रज्ञान फोनवर सांगत गेला आणि मी करत गेलो. साहेब पिकाचा शोध घेतला त्याच्यातमध्ये काही हे नव्हतं. त्याच्यानंतर मी काय केलं की पाण्याची व्यवस्था करून घेतली. त्या जंगलात पाणी नाही आहे, खाली खडक आहे, दगड काळाभोर दगड लागतो आहे, म्हणून एक मोठं शेततळं खोदून घेतलं आणि पावसाचे पाणी साठवून त्याच्यात. म्हटलं सांगा साहेब आता एवढ्या पाण्यावर काय करू मी आता. त्यांनी सांगितलं खरीप कांदा लाव, खरीप कांदा लाव असं म्हटल्यानंतर मला विचार आला की आपल्या भागात खरीप कांदा कुणीच लावत नाही, सगळे उन्हाळी कांदा लावतात की ज्यांच्याजवळ पाणी आहे. मी कांदा लावायला उन्हाळ्यात गेलो तर माझ्याजवळ पाणी नाही आहे. म्हणून मी पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथील तंत्रज्ञान म्हणजे शास्त्रज्ञांच्या भेटी घेतल्या. इथंच कसा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात त्यांना विचारलं की साहेब मला खरीप कांदा लावायचा आहे, मला याच्याबद्दल काही तंत्रज्ञान आपण सांगू शकता का, याच्याबद्दल काही नवीन जाती आहेत का. त्यांनी सांगितलं नामदेवराव या भानगडीत तुम्ही पडू नका, कारण काय आम्ही याच्यावर प्रयोग केलेले नाही आहेत, याचे प्रयोग आमचे झालेले नाही आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगू शकत नाही. साहेब माझ्या मनात असं प्रकार आला की देवा ही शेती तर दिली तू, पण मला तंत्रज्ञानाचं कुठेतरी काय. मग योगायोगानं काय झालं, मी पुण्याला गेलो. पुण्याला एका पेपरमध्ये जाहिरात दिली, तिथं एक मोठा कार्यक्रम होता राजगुरुनगरला, DOGR कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर अशी ती जाहिरात होती. तिथं गेलो साहेब, असाच एक कार्यक्रम तिथं होता. प्रदर्शनी छोटीशी होती पण एक कार्यशाळा होती आणि तिथे आमच्यासारखेच काही शेतकरी त्यांचे अनुभव सांगत होते. तंत्रज्ञान तिनं कसा. तो कार्यक्रम संपल्यानंतर मी असा विचार केला की इथल्या शास्त्रज्ञांना भेटून पाहायचं. तिथं त्यावेळेस ते डायरेक्टर होते, संचालक होते किसनराव लवांडे, डॉक्टर किसनराव लवांडे. त्यांनी बसवलं. म्हणून नामदेवराव तुम्ही विदर्भातून आले, विदर्भातले किती शेतकरी आहे. म्हटलं साहेब मी एकटाच भटकून आलो इकडे, अचानक आलो, पण मला इथं काहीतरी मिळते आहे म्हणून मी आशेनं आलेला. मला जे काल येतं लोकांनी सांगितलं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. आमच्या गावात कांदा भरपूर होतो पण तो उन्हाळ्यात घेतात लोक, मग खरीप कांदा येईल काय. साहेबांनी सांगितलं की तुझी जमीन कशी आहे. मी जमिनीचं वर्णन त्यांना सांगितलं. त्यांनी सांगितलं की इथं एक आम्ही नवीन जात काढलेली आहे, त्याचं तुम्ही थोडंफार बियाणं घेऊन जा आणि ते बियाण्याचं तुम्ही लागवड करून पहा, फार मोठी लागवड करू नका आणि अनुभव घ्या आणि मला रिपोर्ट सांगा काय झालं ते. नुकसान झालं तर मी तुम्हाला गायडन्स करील, नुकसान झालं तर मी तुम्हाला भरपाई देईल, पण तू प्रयत्न जरूर कर. माझ्या ते लक्षात आलं. मी तिथून साहेब 5 किलो बियाणं घेऊन आलो. 5 किलो बियाणं केलं तर बरोबर जसं साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे. आता हे काही सांगत बसत नाही, करा तर मी रिपीट नाही करणार, कारण जे साहेबांनी तंत्रज्ञान तुम्हाला सांगितलं ते सांगण्यात आता काही नाही आहे. फक्त एवढंच सांगू शकतो की त्यांनी जे इंस्ट्रक्शन दिल्या, त्यांनी ज्या म्हणजे सूचना दिल्या त्याप्रमाणे मी करत गेलो. आणि पहिल्याच वर्षात बंपर क्रॉप आलं साहेब. सप्टेंबर महिन्यात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात माझा कांदा काढण्यात आला. तो होता भीमा सुपर. आणि भीमा सुपर काढल्यानंतर एकरी उत्पादन किती आता मी तुम्हाला सांगतो आहे. माझ्या मनात आलं की साहेबांनी सांगितलं होतं हा कांदा लावल्यानंतर काय रिझल्ट येतो ते मला सांगा. मी त्यातले काही अवले कांदे घेतले, काही सुकलेले घेतले आणि तिथं राजगुरुनगरला गेलो. साहेबांना सांगितलं, तिथलं शास्त्रज्ञांना सांगितलं की साहेब हा माझ्या शेतीतला कांदा, हे तुम्ही बियाणं दिलं होतं, हे पावती पाहून घ्या. त्यांनी सांगितलं साहेब हा उत्कृष्ट कांदा आहे, असा कांदा आमच्या संशोधन केंद्रावरही येत नाही. तुम्ही एकदम चांगला प्रयत्न केला, आमच्या सूचना पाळल्या म्हणून याचं हे फळ आहे. तुम्ही कांदा लावायला काहीच अडचण नाही. तेव्हापासून मग आमचा कांदा लावणं सुरू झाला. आता त्या कांद्याला भाव काय मिळाला, त्या कांद्याला त्यावर्षी 15 रुपयाचा रेट शेतामध्ये मिळाला. आता 2 एकर कांद्यामध्ये मला 200 क्विंटल कांदा झाला आणि 15 दूने 3 लाख रुपयाचा कांदा झाला. माझा उत्साह वाढत गेला. उत्साह वाढला. दुसऱ्या वर्षी प्रयत्न केला. म्हटलं साहेब काही आणखीन एखादी नवीन जात आहे का. तर म्हणलं हेच लावा तुम्ही, हे चांगलं येते, दुसरी लावू शकता, असं काही नाही आहे. दुसऱ्या वर्षी मी 4 एकर कांदा लावला आणि 4 एकरात एकरी 100 क्विंटल उत्पादन आलं. 5 क्विंटल आलं, पण 2 क्विंटल चिंगडी वगैरे निघाली. उत्कृष्ट कांदा 100 क्विंटल आला. 4 एकरात 400 क्विंटल कांदा झाला आणि योगायोगानं त्यावर्षी 30 रुपये भाव झाला. आणि एका कंपनीनं माहीत झालं, एका कंपनीला, कारण ते ब्रिडरशिप दिलं होतं त्यांनी, ते ब्रिडरशिपच्या शोधात होते की याचा कांदा कुठं मिळते काय. तिथून त्यांना माहिती झालं की नामदेवराव आळवकडे हा कांदा आहे. एका कंपनीवाले आले आणि त्यांनी सांगितलं की नामदेवराव हा कांदा आम्हाला देऊन टाका संपूर्ण, आम्ही शेतातून घेऊन जातो, तुमची किंमत काय आहे सांगा. म्हटलं साहेब आता मार्केट चालू आहे तर मग एखादा रुपया जास्त द्या. म्हणजे रुपये जास्त कशाला मागता, आम्ही संपूर्ण कांदा घेऊन टाकतो तुमचा, बारीक वगैरे काही ठेवत नाही. म्हटलं घेऊन जा. मग 30 रुपयाने त्याला कांदा झाला. साहेब त्या 400 क्विंटल कांद्याचे 12 लाख रुपये झाले. आता जसे जवळ 12 लाख रुपये ज्यांनी लाख पाहिले नव्हते त्याला 12 लाख मिळाले, आनंद होणारच की नाही साहेब. प्रश्न आहे सोडा. आता ते झाल्यानंतर हे सगळं पेपरवाल्यांनी छापलं. ॲग्रोवन पेपरला न्यूज आलेली आहे.
त्याच्यानंतर देशोन्नती कृषिकोन्नती जेवढे काही पेपर असतील तेवढ्या सगळ्या छापून आलेलं आहे. लोकांची गर्दी झाली की काहो नामदेवराव ही खरी गोष्ट आहे का? म्हटलं मी खोटं कशाला सांगणार आहे, सगळं आलेलं आहे, पैसा तसा येत नाही आहे, जे झालं ते आहे. हजारो लोकांनी माझ्या शेतावर येऊन पाहिलं आणि मग नंतर माहीत झालं की खरीप कांदा आपल्या विदर्भात चांगला येतो, हे सिद्ध झालं. सगळ्यांना आनंद झाला. तेव्हापासून आता लागवड वाढली. आज माझ्या गावात, माझं गाव 200 घराची वस्ती आहे, प्रत्येक माणूस शेतकरी आहे. आमच्या घरात स्वयंपाकाला बाई सापडणार नाही, पण कांदा लावणारा सापडते. एवढं त्याचं प्रस्त वाढलेलं आहे. मी एकटाच नाही, माझ्या इथं जी मंडळी आहे, नवीन युवक आलेले आहेत, उभे राहा थोडं. ही सगळी सुशिक्षित मंडळी आहे. हे दुसऱ्या नंबरचे इंजिनियर आहेत, हे ग्रॅज्युएट आहेत आणि हे सर्व शेती करतायत. साठी टाळ्या झाल्या पाहिजेत जोरदार एकदा. ही मंडळी सगळे शेती करते आहे. इंजिनिअरिंगची नोकरी सोडून हा माणूस आलेला आहे आणि शेती करतो आहे, कांदा पिकवतो, लसूण पिकवतो. त्यांनाही कधी विचारून का, मी जसं बोलत नाही तसे तेही बोलू शकतात. आता हा प्रश्न कसा आहे, हे प्रश्न वाढत गेला, 2 पैसे मिळत गेले. जर शेतीतून लाखांना मिळत म्हशी असतील तर नोकऱ्या कशाला करायच्या? आमचे एक ग्रस्त सांगतात की नामदेवराव नोकरी म्हणजे शुद्ध गुलामी आहे, नोकरीसारखा त्रास नाही. म्हटलं वा, आता मोठे माणसं आहेत, मोठमोठे ऑफिसर आहेत, त्यांची गोष्ट वेगळी आहे, खालच्या वर्गात होऊ शकते हे, त्याचं आपल्याला काही घेणं नाही. आपल्या शेतीकडे लक्ष द्या आणि शेतीच करा. असा एक मी शेतकरी तुमच्यासमोर आलो. आता एक दुसरी गोष्ट अशी आहे, शेतकरीचं झालो मग आता आमच्या साहेबांनी सांगितलं की तू आधुनिक शेतकरी झाला पाहिजे, तंत्रज्ञानयुक्त शेतकरी झाला पाहिजे. मित्रांनो, काल मी तुमच्या ठिकाणी बसलेलो होतो, आज मी समोर आलेलो. याचं कारण काय? हजारो यशोगाथा आपल्याला झालेल्या आहेत. ॲग्रो1 पेपर जर पाहिला तुम्ही तर दररोजच्या 1 किंवा 2 त्याच्यामध्ये यशोगाथा येतात. कृषिकोन्नती पेपर जर पाहिला तर हप्त्याची 1 यशोगाथा त्याच्यामध्ये येते. आता ह्या यशोगाथा जर वाचल्या आपण तर त्याच्यात एक लक्षात येईल तुमच्या, ह्या यशोगाथा तयार झालेल्या आहेत. यातल्या 95% यशोगाथा मला फक्त उलिताच्या शेतकऱ्याला दिसल्या. कोरडवाहू शेतकऱ्याची कशी यशोगाथा मला दिसली नाही, कारण कोरडवाहू शेतीतून काही मिळत नाही, हे सिद्ध झालेलं आहे. कोरडवाहू शेती म्हणजे हा जुगार मानला जातो, या जुगारातून काही मिळत नाही. म्हणून आम्ही कांदा, लसूण, बटाटा या पिकाकडे वळलो. आता हे काय आहे? तंत्रज्ञान तर मिळालं आम्हाला. मग पश्चिम महाराष्ट्रात काय चालू आहे? लोकांचं ते जो नाही तो आम्हाला त्या पश्चिम महाराष्ट्राकडे बोट दाखवतो की साहेब विदर्भात काही नाही, पश्चिम महाराष्ट्र फाळ पुढे गेलेला आहे. साहेब आता तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात जाण्याची गरज नाही. जे पश्चिम महाराष्ट्रात होते ते आपल्या विदर्भात व्हायला लागलेलं आहे. रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न यावर्षी आलेलं आहे, 210 क्विंटल एका व्हेरायटीचं आहे. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे नंतर. पश्चिम महाराष्ट्रात जाण्याची गरज नाही. पश्चिम महाराष्ट्रापेक्षाही उत्पन्न घेणारे शेतकरी, जिद्दी शेतकरी आपल्या इथं तयार होऊन राहिलेले आहेत. एक आहे तो दुसरं नाही, फक्त त्यांचा तंत्र माहितीचा अभाव होता, तो आता मिटून राहिलेला आहे. अशा ॲग्रोविजनसारख्या प्रदर्शनातून, अशा कार्यशाळेतून नेहमी अशा कार्यशाळा होतात. आपण राजगुरुनगरला जाऊ शकत नव्हतो, एवढे लोक राजगुरुनगरला जाणं, तिथं ही व्यवस्थाही करू शकत नव्हते आपली. आता त्यांचं त्यांना माहीत, म्हणून साहेब तिथं बोलावले आणि साहेबांना आपल्याला सगळं तंत्रज्ञान देऊन टाकलं. ही एक आनंदाची गोष्ट आहे. आता एवढं तंत्रज्ञान मिळाल्यानंतर शेतकऱ्याची प्रगती होणार, हे म्हणजे होणारच आहे. आता दुसरा एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो. आता याच्या आपण तर काय केलं, असे ॲग्रोविजनसारखे जे प्रदर्शित आहेत त्यांना भेटी दिल्या. अनेक संशोधन केंद्र आहेत. कांदा लसूणचे ते महाराष्ट्रामध्ये 5 संस्थेचे, त्याच्यापैकी फक्त मुख्य संशोधन केंद्र हे राजगुरुनगरला आहे आणि 4 विद्यापीठं आहेत. या 4ही विद्यापीठामध्ये जाऊन जर आपण थोडा अभ्यास केला, इथल्या शास्त्रज्ञांच्या भेटी घेतल्या, त्यांचं तंत्रज्ञान जर अवगत करून घेतलं तर त्याचा शेतीत आपल्या फायदा झाल्याशी राहत नाही. जसं मी घेतलं आणि आमच्या गावाचे युवक होऊन राहिले. माझ्या गावात यावर्षी 60 लोकांची खरीप लागवड होती. काही लोक 40 रुपयापासून 25 रुपयापासून तर 40 रुपयापर्यंत भाव मिळाला, लाखांना पैसे आले. माझ्या गावातला प्रत्येक शेतकरी, माझी इच्छा आहे की लखपती होणार आहे आणि माझं गाव करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही या कांद्या आणि लसूणवर. हे एवढी पिकात या ताकद आहे. आता मी काय सांगतो असं, या पिकाची उत्पादन क्षमता फार मोठी आहे. आपण 200 क्विंटलपर्यंत गेलो म्हणजे फार काही केलं असं नाही आहे. खेड जिल्ह्यामध्ये, पुणे भागात आहे, नगर जिल्ह्यामध्ये 400 क्विंटल पिकवणारे कांदा 400 क्विंटल पिकवणारे शेतकरी आहे. त्याच्यापेक्षा आपण आज 50%वर आहोत. आता मला सांगा, 400 क्विंटल जर कांदा पिकला आणि 10 रुपयाने जरी गेला तरी 4 लाख रुपये झाले. लखपती होणार नाही तर काय. परंतु केव्हा याचं तंत्रज्ञान आपण शिकून घ्यायला पाहिजे, तर तेही आयोगानं आपण घेत आहे. आता हे तंत्रज्ञानाचं असं आता 4ही वर्ष मला चांगलं राहिलं, याही वर्षी चांगलं आलेलं आहे. माझा इथं मी थोडासा स्टॉल लावलेला आहे. विनंती केली इथं ॲग्रोवनला, व्हिजनला विनंती केली की साहेब आम्ही काही कंपनीवाले नाही किंवा काही नाही आहे, पण मी शेतकरी आहे. माझ्या शेतीवर जे पिकलं हे इतर शेतकऱ्यांना दिसलं पाहिजे. माझ्या घरून येणार काही कोणी कांदे पाहून जाणार नाही.
म्हणून तुमच्या इथे मला थोडीशी जागा द्या, स्टेज द्या आणि तिथं माझे हे कांद्याचे नमुने ठेवतो मी, हे आमच्या शेतकऱ्यांना पाहू द्या. म्हणून इथं आम्हाला सीमध्ये 25 म्हणजे 25 नंबरचा स्टॉल भेटला. तिथं हे मी पिकवलेले कांदे ठेवलेले आहेत. माझ्या शेताचे सर्वसाधारण आमच्या गावच्या मंडळींनी जे पिकवलेलं आहे त्या व्हेरायट्यासुद्धा तिथं ठेवलेल्या आहेत. त्यांचे त्याच्यात फोटो आहेत. हे जरी पाहत नसले तुम्ही. आणि एक बघा आता याच्यात मुख्य अडचणी काय येतात ते मी सांगणार आहे तुम्हाला, शॉर्टमध्ये सांगतो. आता कांदा पिकवताना काही अडचणी जरूर आहे. कारण काय, याच्या एक महिना अगोदर नाशिकला एक प्रदर्शनी झाली आणि तिथे एक वक्ता बोलत होता की कांद्यामध्ये अनेक अडचणी आहेत. अनेक साहेब शेतीमध्ये अडचणी आहेत, त्या समस्येशिवाय शेती नाही आहे. परंतु प्रश्न असा आहे, पहिली अडचण जी आहे ती बियाण्याची. शास्त्रशुद्ध बियाणे मिळणं अत्यंत कठीण आहे. कांद्याची लागवड सांगितली साहेबांनी, लागवड ही सांगितलेली आहे ही इतकी झपाट्याने वाढून राहिली आहे की 6.5 साडेसहा लाख हेक्टरची जमीन भारतात लागत होती, ती 2 वर्षात 11 लाखावर गेलेली आहे. आता जसं क्षेत्र वाढलं आहे तशी बियाण्याची ग्रस्त वाटणारच आहे. तेवढं बियाणं तर त्याला पाहिजेच आहे. आणि याच्याकरता 55,000 टन बियाणं पाहिजे आहे असं आमच्या शास्त्रज्ञ लोकांचं म्हणणं आहे. आता एवढं 55,000 टन बियाणं कोणत्याही कंपनीची ताकद नाही, कोणतीही कंपनी तयार करू शकत नाही. एवढं लागवड क्षेत्र तिथं त्यांच्याजवळ नाही आहे. म्हणून ते आमच्या तुम्हाला कसे प्लॉट देतात. आणि साहेब बियाण्यामध्ये शुद्धता राखणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. आणि त्यांचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. कारण माझं शेत जे आहे हे 15 एकर शेती अशा ठिकाणी आहे की तिथं आजूबाजूने काही बागायतच नाही आहे. मी थोडंसं करतो पाण्यावर, त्याच्यामुळं मला आयतच आयसोलेशन मिळते. या बियाण्यामध्ये आयसोलेशन हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणून माझं बियाणं हे उत्कृष्ट पद्धतीनं तयार होते आहे. बाकी काही नाही. इतर शेतकरी मेहनत करतात, मी तेच करतो आहे. पण आयसोलेशन महत्त्वाचं आहे. त्याच्या आजूबाजूनं कुठेही 1 किलोमीटर काय 1.5 किलोमीटरही कांदा नाही आहे. म्हणून त्याची प्युअरिटी कायम राखली जाते. आणि मी असं आपल्याला सांगितलं की हे शेतकरी आमचे आहेत, पहिले आमच्या खेड्यातच दिला आम्ही की तुम्ही वापरून पहा, त्याचे रिझल्ट चांगले मिळाले. आता आमचं बियाणं नाशिकमधले मागायला लागले, MP मध्ये आमचं बियाणं मागायला लागले. आणि गुजरातमध्ये कोणताही ब्रँड नाही, कोणतंही काही नाही आहे. एकदम पण सहा फुलं बियाणं पाकिटमध्ये भरतो आणि देऊन टाकतो आम्ही आणि इथून ते मागणी आहे. आणि सांगितलं की नामदेवराव आम्हाला दरवर्षी बियाणे देत चला. म्हणून एक मी माहितीपत्रक काढलं तुमच्या माहितीसाठी की मी जेवढ्या लोकांना बियाणे देऊ शकतो तेवढ्यांनी जर नावं दिले तर त्यांचं बियाणं हजर राहील. मी फार मोठं काही फार नाही, फार मोठं उत्पादन नाही आहे. मी आता असं गट तयार करून या गटामार्फत थोडं करून राहिलो. 1000 लोकांना मी बियाणं पुरू शकतो तेवढं बियाणं आपण देण्याचं काय. कारण शुद्ध बियाण्याचा पुरवठा आमच्या शेतकऱ्यांना होणार आहे. आणि तो ही माफक ह्याच्यामध्ये मिळणार आहे. तेही आता आपल्या स्टॉलवर तुम्हाला पाहायला कांदेही पाहायला मिळतात. आता कांद्यामध्ये जाती ह्या महत्त्वाच्या आहेत. कांदा कशा प्रकारे लावला साहेबांनी सांगितलं. कांदा हा 4 प्रकारचा आहे. काही मुद्दा सुटला असेल तो मी सांगून देत तुम्हाला, कारण साहेबांनी मला तिथं सांगितलेलं आहे आरामशीर. आता इथं थोडीशी गांधल होते म्हणून काही मुद्दे सुटत असतात. तर हा एक मुद्दा आहे, कांदा आपण कशासाठी लावतो. तुम्ही म्हणाल की साहेब हा काय प्रश्न आहे, कांदा खाण्यासाठी लावता. हो, खाण्याचा महत्त्वाचा भाग आहे. खाण्यासाठी कांदा लावला जातो, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा हा प्रक्रिया उद्योगासाठी कांदा लावला जातो की त्याच्या पावडरी वगैरे तयार होतात. त्या पावडरी आम्ही सॅम्पल ठेवलेले आहेत. हा झाला दुसरा भाग. तिसरा भाग असा आहे की बियाण्याचा कांदा म्हणजे कांदा बियाणं तयार करण्यासाठी सुद्धा वेगळा लावला जातो. त्याला ब्रीडर सीड वापरल्या जाते आणि त्याच्यापासून कांदा तयार करतात. तर त्या कांद्याचं बियाणं होऊन मग तुम्हाला दिलं जाते. असं आहे प्रक्रिया उद्योगासाठी कांदा, बियाण्यासाठी कांदा, खाण्यासाठी कांदा. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे निर्यातीकरता कांदा. हा निर्यातीचा कांदा टिकाऊ पाहिजे, तिथपर्यंत टिकला पाहिजे. कुठे अमेरिका जपानची काय जिथे जात असेल तिथं तो टिकला पाहिजे, त्याची क्वालिटी चांगली आली पाहिजे. म्हणून निर्यातीसाठी हे 4 प्रकार मानले गेले आहेत. हा महत्त्वाचा भाग आहे. मग तुम्ही म्हणाल की आपण कशासाठी लावायचा, तर मी हा प्रयत्न करून राहिलो की माझा कांदा जो आहे हा फॅक्टरीला देण्यासाठी तयार झाला केला पाहिजे. माझा कांदा जो आहे हा बियाण्यासाठी तयार झाला पाहिजे, कारण त्याला 2 पैसे जास्त मिळतील. मित्रांनो, एक सांगण्यासारखी गोष्ट आहे. महाराष्ट्र हा पहिल्या नंबरवर कांदा पिकवणारा भारतातला पहिला प्रांत आहे असं मानले जाते. नाशिकमध्ये त्याच्यावर अव्वल दर्जाचा आहे. 27% कांदा भारतातला इथंच पिकतो आहे. आणि विदर्भही काही मागे नाही, विदर्भातही पुष्कळ प्रगती होऊन राहिली. पण प्रक्रिया करणारा एकही कारखाना दिसत नाही. फक्त जळगावचा काढला एक अपवाद आहे, बाकी इथं फॅक्टरी नाही आहे. साहेब आम्हाला यांच्या कार्यक्रमात सांगितलं गेलं, राजगुरुनगरला असाच कार्यक्रम होता. म्हटलं साहेब प्रक्रिया करणारी उद्योगाचे काही पत्ते आहेत का. त्यांनी सांगितलं की नामदेवराव गुजरातमध्ये जा, गुजरातमध्ये तुम्हाला पाहायला मिळते, महुवा तालुक्यामध्ये लागेल तेवढी पाहिजे. साहेब आम्ही 18 शेतकरी आमच्या गावचे घेतले. 18 लोकांना सांगितलं की आपण गुजरातमध्ये जाऊन येऊ. हे काय आहे हे पाहायचं आहे. साहेब गुजरातमध्ये कफारलिया नावाचे एक व्यक्ती भेटले आम्हाला. त्यांनी भरपूर शेअर केले. आणि NHRDFचे एक मुखेटकर साहेब म्हणून आहेत आपले तिथं,
मोहमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांचं ऑफिस आहे NHRT ऑफचे. इथून आमरे साहेबांना त्यांनी फोन केला की नामदेवराव तिथं आलेले आहेत, त्यांना जरूर गाईडन्स करा. माझ्यासोबत 18 लोक आहेत. आता 18 लोक असल्यानंतर त्यांनी सगळी व्यवस्था केली आणि सांगितलं की अत्यंत आनंद आहे साहेब, आपल्या महाराष्ट्रातले लोक इथं येतात, चौकशी करतात. त्यांनी आम्हाला फॅक्टरी सांगितल्या, सगळ्या त्याचं उत्पादन काय आहे, तंत्रज्ञान काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि आम्ही 18 लोकांनी तिथून आल्यानंतर विचार केला की आपला तालुका हा कांदा पिकवणारा तालुका आहे, आपले इथं एखादा कारखाना आहे. आणि आम्ही नंतर त्याच्या वाटसला PKVमधून आम्ही तंत्रज्ञान मिळून आले. डॉक्टर संजय भोयर साहेबांनी कबूल केलं की नामदेवराव आम्ही तुला पूर्ण तंत्रज्ञान देतो, तुम्ही फॅक्टरी उभी करा. साहेब आमची साथ हे युवक जे वर्ग आहे हे सगळे आता फॅक्टरीत तिथं लागले. आमचं फॅक्टरीचं रजिस्ट्रेशन झालं, श्रमिक भारतीय म्हणून नाव मिळालं आणि आता लवकरच कामात सुरुवात आहे. 1 वर्ष राहिलं इथं. पुढच्या वर्षी मी तुम्हाला पावडर याच प्रदर्शनीमध्ये आणून दाखवेल. आज कांदा पाहता उद्या त्याची पावडर दिसेल. टाळ्या. कारण एक आहे, याच्यामध्ये 2 फायदे आहेत. आमच्या आईबाई कांदा कापतात, स्वयंपाकाला बसले की कांदा कापले की त्याच्या डोळ्यात अश्रू येते. हे अश्रू सगळे पूर्ण बंद करून टाकायचे. कारण त्यांना सांगायचं की कांद्याची पावडर बांधा, लसणाचे चिप्स वापरा, काही लसण सोल्यात बसायचं काम नाही तुम्हाला. हे घ्यायचं आणि पावडरचे टाकायचे. त्याचे टेस्ट घेऊन पाहिले आम्ही. साहेब मी तिथून थोडा शॅम्पल आणला, 8 दिवस शॅम्पल पुरले नाही. कालपासून मी दिवस स्टॉलवर बसलो आहे. जो नाही तो आला की मग ते साहेब पावडरची किंमत काय आहे, म्हणजे आपल्या लोकांना त्याची गरज आहे हे दिसून आलं. हे विदर्भात झालं. तर कांदा ज्यावेळेस कांद्याचे भाव पडतात, ज्यावेळेस एप्रिल-मेमध्ये तुमचा कांदा निघतो, एप्रिल महिन्यामध्ये कांद्याचे भाव पडले की आपण फॅक्टरीला कांदा पुरवठा करा. आता गंमत काय आहे की तुम्ही म्हणाल साहेब ह्या कांदा फॅक्टरीसाठी हा पांढरा कांदा पाहिजे आहे आणि पांढऱ्या कांद्याची लागवड विदर्भात फार कमी आहे. तो वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्यासाठी DOGR कांदा लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर यांनी आपल्याला काही व्हेरायट्या दिलेल्या आहेत की नामदेवराव ह्या नवीन व्हेरायट्या काढलेल्या आहेत आणि ह्या प्रक्रिया उद्योगासाठी वापरण्यात येतात, पण तुमच्या इकडे येते का नाही पहा. त्यांनी आम्हाला बियाणं दिलं. साहेब कांदा लावला, कांद्याचं उत्पादन रेकॉर्ड ब्रेक आला. 210 क्विंटल तिथं कांदा ठेवलेला आहे. भीमा शुभ्रा नावाची जात आहे. दुसऱ्या नंबरची जांब आहे भीमा श्वेता. ह्या पांढऱ्या जाती नवीन वाण आहे, ते नवीन वाण आहेत. आता ह्या नवीन वाण आपल्या विदर्भाच्या हाती सापडून राहिले. हे आमच्या साहेबासोबत साहेब इथं आहे म्हणून नाही, साहेब जर नसते तरी मी हे सांगितलं तुम्हाला, हे राजगुरुनगरची आपल्याला देण आहे. कारण आहे ह्या जाती जर मिळाल्या आणि फॅक्टरी जर सुरू झाली, तुमचा कांदा 15च्या 20 आणि 25 गेला की तुम्ही लखपती झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं नक्की आहे. ही विदर्भाला मिळालेली देण. आता ह्या संध्या आहेत, या संधीचं तुम्ही सोनं कराल तेव्हाच काहीतरी आपल्याला मिळेल. आणि संधीचं काही सगळे नाही मिळाले तरी काही सांग. आता हे तंत्रज्ञान सांगणारे पुष्कळ आहेत. आता मी तुम्हाला माझे अनुभव सांगून राहिलो. मला जे आहे 5-10 वर्षात काही अनुभव आले ते सांग. गीता कुणाचं सांगू अर्जुन आज नाही असं जे म्हणतात. गीता सांगणारे पुष्कळ आहेत, भौतिकी सांगणारे पुष्कळ आहेत, पण ऐकणारे धुरंधर लोक पाहिजे. मला एक आनंद होतो आहे, इथं जे बसलेली मंडळी आहे हे कांदा उत्पादक आहेत असं मी समजतो. यातले बहुतेक संख्येला कांदा उत्पादकच आहे. कारण इथं हॉलच असे आहेत की ज्याला ज्याची गरज आहे त्या हॉलमध्ये जाऊन बसतो. तुम्ही कांदा उत्पादक येता या गोष्टीचा विचार करा. आपल्याला स्टॉलला भेट द्या. C मध्ये 25 नंबरचं स्टॉल आहे, तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. त्याची पुस्तकंसुद्धा राजगुरुनगरवरून आणलेली आहेत. त्याच्यात संपूर्ण माहिती आहे, व्हेरायटीज आहेत, सगळ्यात आहेत, तेही तुम्हाला मिळून जाईल. आता ह्या गोष्टी जर केल्या, तंत्रज्ञान आहे, पिकवणारा आहे आणि त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग जर सुरू केले आपण, कारण आहे मार्केटला भाव आला की भाव पडतात हे सगळ्यांना माहीत आहे. 5 आणि 7 रुपये 10 रुपये कांदा झाले की तो पुरत नाही. त्यांनी सांगितलं की साहेब 15 रुपयापर्यंत कांदा तुमचे भाव असले तर कांदा विकू नका, सगळे फॅक्टरीत टाका आणि पावडर तयार करा. पावडरला खूप डिमांड आहे. आमच्या 80 फॅक्टरीची जर फॅक्टरी जाते, तुमच्या एका फॅक्टरीची काय जाणार नाही, आम्ही घेऊन टाकू तुमचा माल. म्हणजे मार्केटिंगचा प्रश्न आपल्याला थोडा फायसळणार नाही. फक्त आपली पूर्वतयारी करण्याची गरज आहे. कांदा राजगुरुनगरच्या ज्या व्हेरायट्या आहेत त्या अत्यंत उत्कृष्ट व्हेरायटी आहे. भरपूर उत्पन्न 210 क्विंटलपर्यंत पिकणारी व्हेरायटी एका एकरामध्ये. आणि तुमच्या माझी जमीन अत्यंत हलक्या प्रगतीची आहे. माझ्यापेक्षा तुमच्या जमिना हलक्या आहेत. तुमच्यावर पैसा जास्त असेल तर तुम्ही 250-300 क्विंटलपर्यंत जाऊ शकता. आता याचं एकच कारण आहे की जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. आपल्याजवळ शास्त्रज्ञ बसलेले आहेत. राजगुरुनगरचे नाशिक आहे, पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे, आणखीनही राहुरी विद्यापीठ आहे. या सगळ्या ठिकाणी कांद्यावर सतत संशोधन चालू आहे. या लोकांना तुम्ही स्वस्त बसू देऊ नका. तुम्हाला जिथं अडचण येते तिथं फोन घ्यायचा आणि फोन लावायचा की डॉक्टर साहेब मला अडचण आलेली आहे, माझ्या कांद्यावर रोग आलेला आहे, बोला काय करायचं आहे. तुम्हाला झटपट उत्तर देईल. दुसऱ्याच दिवशी तुम्ही इलाज करा.
यावर्षी साहेब दुर्दैवाची गोष्ट अशी झाली, आमच्या मंडळींनी भरपूर खरीप कांदा लावला आणि पावसाळा जास्त झाला. पावसाळा जास्त झाल्यामुळे काय आहे, त्याच्यावर करप्याचा आक्रमण आला. जसा करपा आम्हाला एका शेतावर दिसला तसे आम्ही फोन सुरू केले या लोकांना आणि सांगितलं की साहेब करप्यामुळे आमचं नुकसान होईल. त्यांनी सांगितलं की अमुक अमुक करा. सर्व शेतं वाचले साहेब. आणि अशा परिस्थितीत 100, 150, 200पर्यंत उत्पन्न आलेलं आहे. हा तंत्रज्ञानाचा फायदा आहे. म्हणून या लोकांना तुम्ही स्वस्त बसू नका देऊ. केव्हाही फोन लावा, केव्हाही उत्तर द्यायला तयार आहे. एवढं सगळं सुविधा असून आपण जर घेणार नाही तर आपल्यासारखा दुर्दैवी प्राणी कुठं जगात मला दिसणार नाही. कारण आहे, आपण जर राजगुरुनगरला गेलो, आपण जर कृषी विद्यापीठात गेलो, राहुरीला गेलो, तर या लोकांना एवढा आनंद होतो साहेब की आपल्या घरी एखादा पाहुणा येते तसा या लोकांना आनंद होतो. मी माझे एकटाच गेलो नाही, हे मंडळी सगळी घेऊन गेलो राजगुरुनगरला. तिथं आमची झोपण्याची खाण्याची सगळी व्यवस्था केली. आणि काय पाहिजे साहेब सांगा तुम्हाला. प्रत्येक शास्त्रज्ञ हा माहिती देण्यासाठी तत्पर आहे. उत्साह त्यांचा आहे, आपल्यामुळे त्यांचा उत्साह वाढते. याचा फायदा आपण घ्यायलाच पाहिजे. आता हे झाले सगळ्या गोष्टी. आता तुम्ही म्हणाल की बाबा मला जी प्रक्रिया कसा करायची, मूल्यवर्धना केल्याशिवाय शेतीत फायदा नाही, एवढं नक्कीच आहे. हळद असो, तुमची पायी असो, आम्ही 2-4 पिकं पाहिले. अद्रक आहे, हळद आहे, कांदा आहे, लसूण आहे, बटाटा आहे. ह्या उत्पादन क्षमता या पिकाची फार मोठी आहे. कारण 100 किलो त्याच्यावर होते. मग 10 रुपयाचा भाव पेटला, 1 लाख रुपये झाले. पण हे 1 लाख रुपये त्या पिकाच्या खर्चाच्या मानानं अत्यल्प आहेत. कारण कांदा खरीप पिकवतो म्हटलं की 40 ते 50 हजाराचा खर्च आहे. आणि तुम्हाला 2 लाखाचं उत्पन्न झालं, तो परवडणार आहे आणि तो परवडणार नाही. लसणाची परिस्थिती 30 आहे. 40 क्विंटलपासून ते 100 क्विंटलपर्यंत लसूण पिकतो आहे. आणि 25 रुपये 20 रुपये त्याचे भाव साधारण राहतात. यावर्षी मी 50 रुपयानं लसूण विकला. 60 क्विंटलचा ॲव्हरेज मला आलेला आहे. 50 रुपयाने 60 6 पंचे 30, 3 लाख. माझी शेती जी आहे ती लाखाच्या वरचीच आहे. आणि हे सगळं काम मी 65 वर्षाचा मनुष्य आहे, म्हणजे 67 वर्ष रनिंग आहे. मी तर काही करू शकत नाही. म्हणून मला 2 मुलं आहेत. हा एक माझा मुलगा इथं बसलेला आहे. हा रात्रंदिवस शेती करतो आहे. आणि इथं समज आला, काल एक ग्रस्त बोलून गेले की विदर्भातले जे युवक आहेत हे शेतकरी वळत नाही. साहेब, शेतकरी काय, विदर्भातला युवक वर्ग शेतकरी जर वळला तर जगाला पुरून आम्ही उरून राहतो. कांदाच काय, निर्यात सुरू करा, जगाला कांदा पुरून टाकू आणि भारतालाही स्वतः कांदे पुरून टाकू आम्ही. फक्त आम्हाला 20 रुपयाचा भाव द्या. कांदा दुर्धन आमचा मित्र पडतो. आमचे युवक काम करत आहेत. रात्रंदिवस हा मुलगा काम करतो आहे. काय इथलं शहरातले लोक गोरे पडते, आमचे काळे पडतात, तरी आम्हाला चालत आहेत. कारण आम्ही जगाला पोचतो आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हां, कारण तरुण वर्ग हा शेतीकडे वळतोय असं नामदेव आडव साहेबांनी आपल्या याच्यातून जे सांगितलंय अतिशय खरी गोष्ट आहे. तर प्रश्न आहे कसा पहा. आमचा युवक वर्ग शेतीकडे का वळत नाही, त्याला त्याच्यात काही दिसत नाही. 50,000ची नोकरी लागली की त्याला आनंद होतो, 25,000ची नोकरी लागली त्याला खूप आनंद होतो. साहेब, काही फार मोठी गोष्ट नाही. अशा तंत्रज्ञानात जर आपण शेती करायला लागलो तर कमीत कमी 1.5 लाख 2 लाख रुपये महिन्याचे कमावाल. आज हा मुलगा माझा काय 10वा वर्ग पास आहे. 1 वर्ष शिकला, जास्त काही शिकू दिलं नाही. म्हटलं बस झालं, आपलं शेतीतलं सारं समजते. आज त्याचं उत्पन्न दर महिन्याला 1.5 लाख रुपये आहे. 15 एकर शेतीत 18 ते 20 लाख रुपये जंतू काढतो आहे. आणि मी मेहनत नाही पण तर सांगायचं काम करतो, त्यांच्याकडून करून घेतात आणि ते उल्हासानं करतात. तुमच्यासारख्यानं त्याला विचारलं की बाबा नोकरी आहे, 50,000ची नोकरीसाठी अर्ज कर, तर तो म्हणते मला काही गरज नाही, 50,000चा माणूस मलाच पाहिजे आहे. याच्याच आहे. आता यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मी एकटा नाही आहे, माझा मुलगा इथं एकटा नाही आहे, हे सगळे युवक आहेत. इंजिनियरची नोकरी सोडून हा माणूस शेती करतो म्हणजे काय, त्याला काहीतरी शेतीत दिसलं आहे म्हणून ते शेती करतात. मी पहिलेच सांगितलेलं आहे तुम्हाला. तर असा 2 पैसे जर शेतीमध्ये मिळाले तर आमचा युवक वर्ग शेती केल्याशिवाय राहणार नाही. आणि ही शेतकरी शेती जगात पहिल्या नंबरची शेती होऊ शकते. कारण इथं क्षेत्र भरपूर आहे, करणारे भरपूर आहे, मनुष्यबळ आहे, तंत्रज्ञान देणारी मंडळी आहे आणि पैसाही भरपूर आहे. फक्त आम्हाला पाहिजे राजकीय पाठबळ. आमच्या नडीवर पाय देऊ नका. आम्ही कांदा पिकवतो, निर्यात बंदी करून टाकता, हे कधी करू नका. सगळं खुलं करा. आम्ही सगळ्याला जगाला पुरवतो आणि तुम्हालाही पुरवतो. फक्त 20 रुपयाचा भाव काही जास्त मागत नाही आम्ही. एवढी जरी आमची इच्छा असली तसं आहे. आता मला तर मूल्यवर्धन आम्ही का म्हणतो, मूल्यवर्धित शेती केल्याशिवाय परवडणार नाही. काय कच्चा माल घेतात आणि त्याचा पक्का केला की डबल चौबल भाव विकतात. हळदीचे भाव 5,000 आणि 6,000 आमचे हळकुंडे घेतात, मशीनमध्ये पिसतात आणि 400 रुपये किलोने विकतात. हे आमच्या लक्षात आलं. कांद्याची पावडर 200 रुपये किलो, 10 रुपयाचा कांदा, 5 किलो कांद्याची एक पावडर तयार होते. याचं मूल्यवर्धनाचा आम्ही जर अभ्यास केला थोडासा तर हे करणं ही आपल्याला गरजेचं आहे. तर काही युवक वर्ग असं वळलं पाहिजे. कांद्यापासून पावडर करता, सुंठ तयार करा,
म्हणजे पक्का माल तयार करून त्याची विक्री करा. हे आपण सहज करू शकतो. बियाण्यामध्ये मी सांगितलेलं आहे की स्वतः आम्ही बियाणं पुरतो आणि लोकांना पुरवून देतो 1000-2000 लोकांना. आता एक युवक वर्ग आणखीन पुढे जातील त्याचे पुढचा. तर मुळात मूल्यवर्धित शेती याकडे युवकांनी लक्ष द्यायचं आहे. आणि प्रश्न असा आहे, हे सगळं एका दिवशी होणार नाही आहे. अल्लाउद्दीनची चिराग नाही आहे. एरंडाचं झाड फटकन वाढते आणि फटकन वाळून जाते, अशी फटकन होणारी प्रगती आम्हाला नाही आहे. आम्हाला वळाच्या झाडासारखी प्रगती पाहिजे. हळूहळू का होईना आमचा युवक वर्ग हळूहळू का त्या शेतीकडे जाईना, परंतु त्या वळाच्या झाडासारखा केला पाहिजे आणि तो कायम टिकाऊ राहिला पाहिजे. आणि पुढची पिढी हे टिकाऊच राहणार आहे. जशा वळाच्या फारंब्या खाली पसरतात तसंही हे तंत्रज्ञान झिरपत जाईल आणि हा वृक्ष मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जोरदार टाळ्या. अतिशय छान मार्गदर्शन. मित्रांनो, आता एक शेवटी मी एक सांगतो. मी आता भावनेच्या भरात काही बोललो असेल, कारण एक शेतकरी आहे, मला काही फारसे बोलायची सवय नाही आहे. माझं जर चुकलं असेल तर मला माफ करा. आणि तुम्हाला हे जर बरोबर वाटत असेल तर माझ्या युवकाचं माझं अनुकरण करा, माझ्या गावचं अनुकरण करा. एवढी माझी सर विनंती तुमचं आहे. नाव आणि गावचा पत्ता सांगा. नामदेवराव यादवराव अढाऊ, मुक्काम पोस्ट देऊळगाव, तालुका पातूर, जिल्हा अकोला. सरांना प्रश्न आहे. सर, कांद्यावर आपला लसणावर एक रोग पाहिला की मधातून त्याला एक पालीच्या मधातून एक शेंडा असतो आणि त्यामुळं त्याच्या कळ्यामध्ये गॅप्स असतात. मग जेव्हा काढल्यावर त्याला फल्लर म्हणतात इकडे मार्केटमध्ये. मग कळ्या वेगळ्या वेगळ्या होतात. शेंडा येतो. हा शेंडा म्हणजे एक प्रकारचं कोंब, असं मोठं चांगलं झाड. आपला जो प्रश्न आहे, हा जो लसण पक्व झाल्यानंतर हां तो पूर्ण झाल्यानंतर त्याला एक गाठ येते, म्हणजे एक छोटी गाठ होतो, म्हणजे लसणाचा गाठ्यासारखाच एक असते, त्याला लसणी फुटणी आपण असं म्हणतो. आता तुम्हाला काढणीला जर वेळ झाला, ती लसणी जर जास्त प्रमाणात फुटून गेली आणि तो लसण जर काढून ठेवला तुम्ही, तर त्याला त्या पाकळ्या तशा झाल्याशिवाय राहत नाही. नाही, बट हे प्रत्येक ठिकाणी अप्लिकेबल नाही आहे, प्रत्येक वाणासाठी अप्लिकेबल नाही. ऑमलेट लावलं मी, 22 पण लावलं, 2 वाण लावले होते. ऑमलेटमध्ये पूर्ण घट्ट घाटा असतो आणि या 22 मध्ये बारीक कळ्याला गाठा असतो. त्यात तसे असतात. ॲक्च्युली जसं आहे आणि की हे प्रत्येक ठिकाणी नाही पाहिलं, फक्त 5% झाडावर असं. कुठे आहे तुमची शेती एक्झॅक्ट? माझी शेती काटोल तालुक्यात आहे, म्हणजे नरखेड तालुका, नागपूर जिल्हा. नरखेडमध्ये. नागपूर जिल्हा आणि ॲडजॉइनिंग MP आहे. तर MP ॲडजॉइनिंग छिंदवाडा जिल्ह्यात भरपूर लसणाचं पीक होतं. लसणाचं पीक भरपूर होतं, पण लसणाचं पीक हे याला जे पोसायला जे वातावरण जे लागतं हां खूप, म्हणजे सुरुवातीचे जे थोडंसं गरम आणि नंतर एकदा लसणी सुरू झाली की एकदम थंडी वाढायला पाहिजे. कधी कधी काय होतं विदर्भामध्ये, बेसिकली काही काही जातींना जर गरमी एकदम पडली, जशी आता एकदम गरम जर पडली, ते फिजिओलॉजिकल डिसऑर्डर्स येतात. म्हणजे हा काही रोग नाही आहे सच, हे वातावरणामुळे होणारे काही काही व्हरायटीज, जसे तुम्हाला लक्षात आलं की काही व्हरायटीत होतं, काही व्हरायटीत होत नाही. ते व्हरायटीनुसार येणारे बदल आहेत हे. याच्यासाठी उपाय, हॉर्मोनल ट्रीटमेंट करता येतात, पण त्या यशस्वी अजून झालेल्या नाही आहेत. म्हणजे असं कोणी त्याला म्हणजे ही तुम्ही हॉर्मोन मारा किंवा हा तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट स्प्रे मारा म्हणून होईल असं अजून नाही, होणारच नाही ते. कारण तो काही निसर्गाच्या गोष्टी असतात, त्याच्यावर आपण हात नाही ठेवू शकत. इव्हन मग इमिडाक्लोप्रिड पण पाहिलं. इमिडाक्लोप्रिड तसा इन्सेक्टिसाइड आहे. इन्सेक्टिसाइड आहे. तो इन्सेक्टच नाही आणि तो पेस्टही नाही आहे, म्हणून सांगितलं हा फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे. फिजिओलॉजिकल डिसऑर्डर म्हणजे कसं आहे की वातावरणाच्या बदलामुळे जसं आपल्याला थंडी वाढली की एकदम आपल्या अंग उलायला लागतं. आता हा कुठला रोग नाही आहे, जशी आपोआप थंडी कमेल तसं रोग पण चालला जाईल, म्हणजे ते उलणं जसं निघून जातं. तसे प्रत्येक व्हरायटीचे कॅरेक्टर्स आहेत, म्हणून प्रत्येक विभाग वाईज व्हरायटीज दिलेल्या असतात, रेकमेंड केलेल्या असतात. तर तुमच्या भागामध्ये तुम्हाला म्हणजे तुम्हाला व्हरायटी नाही लक्षात आली, तर तुमच्या व्हरायटीत ती जी आहे ते सूट नाही म्हणून तिला सरळ बंद करून टाका. हा भाग 2-3 ठिकाणी माझ्या पाहण्यात आलेला आहे. मुख्यत्वे मध्य प्रदेशात लसूण खूप जास्त होतो आणि तिथे या आपल्या क्लायमेट चेंजमुळे काय व्हायला लागलं आहे की डिसेंबरमध्ये खूप थंडी पडते आणि जानेवारीमध्ये एकदम चालली जाते, किंवा जानेवारीमध्ये खूप वाढल्यानंतर एकदम फेब्रुवारीमध्ये कमी होते. त्याच्यामुळे काय होतं आहे की त्या क्रॉपला शॉक बसून त्याचं मृतावस्थेत गेल्या टाईप होतं आणि मृतावस्थेत गेल्यामुळे त्याचा जो कंट्रोल असतो, त्या पाकळ्या ॲक्च्युली निसर्गाने त्याला देणगी दिली की ते घट्ट ठेवावं. वरचा कंट्रोल केल्याबरोबर त्या पाकळ्या निघून जातात. तर त्याच्यामुळे व्हरायटी चेंज करण्यात त्याच्यातला सगळ्यात चांगला उपाय सध्याच्या स्थितीत. आणि साहेब एक विचारायचं होतं, जे तुम्ही हर्बिसाइड सांगितले आहे, ऑक्सिफ्लोरोजेन आणि ऑक्सिफ्लोरोफेन आणि हा आणि पेंडेमिथिलिन. स्टॉम पण एक गोल त्यांचे ट्रेड नेम आहे. आपण हे दोन्हीसाठी अप्लिकेबल आहे का? ओनियन्स आणि हो, कांदा लसणासाठी दोन्ही. फक्त मारत असताना एक लक्षात ठेवायचं की भरपूरदा
दुकानदार लोक किंवा काही एजंट लोक सांगतात की तुम्ही पीक म्हणजे पेरल्यानंतर मारून टाका. तसा कृपा करून करू नका. त्याच्यावर स्ट्रेस येतो. कॉन्सन्ट्रेशन कमी असल्यामुळे तुम्हाला मरताना दिसणार नाही, रोप मेलं असं दिसणार नाही, पण त्याच्यामुळे त्या क्रॉपला स्ट्रेस येतो. त्याच्यामुळे पेरणीच्या आधी मारल्या पाणी द्या. काय प्रत्येक गोष्टीचं तंत्र असते, तसं हे तंत्र आहे की ते पाणी दिल्यामुळे ते ऑक्सिफ्लोरोफेन किंवा पेंडिमेथिलीन त्या वीड सीडमध्ये आतमध्ये जाईल. तुम्ही जर पहिले पाणी टाकून दिलं समजा, तर त्याचे जे तणांचे जे बियाणं आहे ते ऑलरेडी फुगलेले आहे, त्याच्यामध्ये आता इन्सेक्टिसाईड आपले विडीसाईड जायला जागाच राहिली नाही. किंवा तुम्ही इन्सेक्टिसाईड आपलं विडीसाईड मारलं पाणी दिलं नाही, तर ते पाण्यात मिसळून त्या सीडमध्ये जाणार नाही. त्याच्यामुळे ही पूर्ण क्रिया आहे ही तशीच फॉलो झाली पाहिजे की तुम्ही पहिले स्प्रे करा, स्प्रे दिल्या 2 तासाच्या आत पाणी द्या. पाणी दिल्यानंतर मग तुम्ही भले पेरणी दुसऱ्या दिवशी 2 दिवसानंतर केली तर चालेल. भरपूर लोकांना असा प्रश्न असतो की आम्ही पाणी दिलं तर पेरणी त्याच दिवशी करायची, किंवा त्याच्यामुळे ते काय पाणीच देत नाहीत. पेरणीच्या आधी पाणी देतात आणि स्प्रे मारून ठेवतात. तसं करू नका. फवारणी झाल्याला पाणी द्या, पेरणी लागेल तर उशिरा करा. ठीक आहे. माझा प्रश्न आशुतोष सरांसाठी आहे. सर, जी मशीन तुम्ही दाखवली इटलीवरची, कुठली? इटलीची एक मशीन हो दाखवली हो, प्लांटिंग, न्यूमॅटिक सीड ड्रिल. हां, ती आपल्याकडे अवेलेबल आहे का? हो आहे ना, इम्पोर्टेडच आहे ती. आपल्याकडे अवेलेबल म्हणजे भरपूर लोक वापरतात ती. आमच्या इथे सुद्धा आम्ही वापरून राहिलो आहे. पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम एक तर कॉस्ट खूप जास्त आहे, आणि एरिया जो ज्याला लागतो तितका जर तुमच्याजवळ एरिया असेल, साधारणपणे आता पंजाबमध्ये ती लुधियानात लोक वापरून राहिले, ते 1000 एकरमध्ये त्यांची शेत आहे, तर तिथे लोक वापरतात ते. आपल्या इथे आमच्या इथे त्याच्यात सगळ्यात मोठा म्हणजे ॲक्च्युली भारतामध्ये अजून हायब्रिड अजून आलेले नाही आहे कांद्यामध्ये, पण हायब्रिड सीड जेव्हा वापरतात तेव्हा कॉस्ट खूप जास्त असते बियाणांची. ते यांनी कॉस्ट खूप सेव्ह होते. हे साधारणपणे जर तुम्ही ट्रान्सप्लांटिंगने जर लावणार असाल तर तुम्हाला एक 5 ते 7 किलो बियाणं लागतं हेक्टरी, म्हणजे 3 किलो जवळपास एकरी बियाणं लागतं. हे जर मशीन वापरलं तर 700 ते 800 ग्रॅम सीड तुम्हाला लागतं. आणि क्रॉप स्टँड चांगला येतो, ग्रेड चांगला येतो, आणि युनिफॉर्म ग्रेड तुम्हाला मिळतो. ही कोणत्या कंपनीची आहे सांगू शकाल? कंपनी इटालियाना अशी काहीतरी, मला एक्झॅक्ट मी सांगतो तुम्हाला, पाहून सांगतो. ठीक. माझा नंबर लिहून घ्या, 02135 02135 222026. हॅलो. 02135 02135 हा कोड आहे, आणि 222 222 026. हां सर, माझा प्रश्न वेबसाईट आहे आमची www.dogr डायरेक्टरेट ऑफ ओनियन गार्लिक रिसर्च, www.dogr.res research.in. मला वाटतं सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं उत्तर मिळालेलं असेलच, कारण सर अजून कोणाला काय विचारायचं आहे? मला विचारायचं. हां सर, मी मागच्या वर्षी अर्ध्या एकरामध्ये कांदा लावून केली होती सर. तर त्यामध्ये सर पोंगे येत होते, तर त्याची रोकथाम कशी करायची? पोंगे कुठल्या सीझनला लावला होता? जानेवारी 1 जानेवारीला. कुठली व्हरायटी होती? दिव्या. काय भरपूरदा प्रायव्हेट कंपन्यांचे भरपूर वेगवेगळे सीड प्रकार बाजारात येतात, आणि प्रत्येक, जसं मी यांना सांगितलं, लसणामध्ये जसा व्हरायटीचा फरक पडतो, तसं सीझन वाईज कांद्याच्या व्हरायटींमध्ये फरक आहे. त्याच्यात पोंगे म्हणतात, किंवा ज्याला आम्ही सीड स्टॉक म्हणतो, डेंगळे येणे ज्याला म्हणतात काही काही भागात. ते डेंगळे येणे ही प्रत्येक व्हरायटीची वेगवेगळी अवस्था आहे. प्रत्येक क्रॉपला बियाणांसाठी एक अवस्था असते, तशी कांद्याची आहे. कांदा फक्त बायन्युअल आहे, त्याच्यामुळे यावर्षी कांदा येतो, दुसऱ्या वर्षी त्याला डेंगळे येतात, परत आपण ती कांदा लावतो. काही काही व्हरायटीमध्ये त्याच वर्षी येतात. तर तुमची जी व्हरायटी कंपनीची जी असेल तिला ती जे व्हरायटीचे जे कॅरेक्टर्स असतात, म्हणजे सांगितलेले असतात, त्याच्यामध्ये लिहिलेले असतात की या व्हरायटी डेंगे किंवा पोंगे येण्यापासून त्यांना रेझिस्टंट आहे की नाही आहे. ती तुम्ही पहिले पहा. ती नसेल तर तुम्ही तुमच्या कंपनीला सांगा, कारण डेंगळे येण्यासाठी पूर्वी एक मॅलिक हायड्रोजेड नावाचं हॉर्मोन वापरलं जायचं. कदाचित तुम्हाला दुकानदार सजेस्टही करतील, पण भारत सरकारने आता त्याच्यावर बॅन आणलेला आहे. त्याच्यामुळे असलं कुठल्याही प्रकारचं हे वापरू नका. आणि डेंगळे येणे हा प्रत्येक व्हरायटीचा म्हणजे जशी नैसर्गिक ती शक्ती आहे तशी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पण मी सांगेल, तुम्ही व्हरायटी बदला जर तुम्हाला डेंगळ्यांपासून प्रॉब्लेम. तुम्हाला जसं सीड प्रोडक्शन आहे, कोणी सीड प्रोडक्शन घेत असेल तर त्यासाठी जास्त डेंगळे येणे आवश्यक आहे, तिथे ते फेवरेबल कॅरेक्टर आहे.
पण तुम्ही जर बल्बसाठी जर कांदा तयार करसाल म्हणजे विक्रीसाठी जर असेल तर ते डेंगळे नाही आले पाहिजे. अशा वेळेस ती व्हरायटीज आमच्या व्हरायटींना आम्ही जे डेंगळे येतो आम्ही त्याला बॅक क्रॉसिंग करून किंवा सिलेक्शन करून जे डेंगळे येतात ते काढून टाकतो. तर तुम्ही व्हरायटी घेत असताना एक दक्षता पाळा की सर्टिफाईड सीड घ्या आणि नोन सोर्सकडून घ्या. कंपनीसुद्धा भरपूर कंपन्या बाजारामध्ये इतक्या वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या नावाने सीड विकत आहेत. प्रायव्हेट कंपनीचं सीड घेताना एखादी रेप्युटेड कंपनी पहा. स्वस्त मिळते म्हणून कांद्याचं बीज घेऊ नका, कारण त्याच्यात भरपूरसे प्रॉब्लेम येतात. तसं पोंगे येणे तुम्ही सांगितलं तसंच जोड कांद्याचे प्रमाण काही काही व्हरायटीमध्ये खूप आढळतं. याला व्हरायटी बदलण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. केमिकल ऑप्शन्स आहेत पण काही काही गव्हर्नमेंटने बॅन केले आणि काही काही तुमच्या आवाक्याबाहेर असतं, त्याच्यामुळे ते सांगणं बरोबर नाही. सर मी दुकानदाराला विचारलं त्या सगळ्यात मोठी चूक केली, दुकानदाराला विचारलं. आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक शेतकरी कुठला करतो? दुकानदाराला विचारतो. सरकारी केंद्र आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत, त्या कृषी विज्ञान केंद्र आहेत, हे सगळे बसलेले आहेत तुमच्यासाठी. त्यांना सोडून तुम्ही कशाला दुकानदाराला विचार? तो तर विकायलाच बसलेला आहे. ओके सर, थँक्यू. मी पहिल्यांदा सांगितलं कुठलं इन्सेक्टिसाईड घेत असताना दुकानदाराला विचारायचं नाही, पेस्टिसाईड दुकानदाराला विचारायचं नाही. दुकानदार विकायला बसलेला आहे, त्याला जे विकल्या जाईल ते तो सांगणार. आणि सरकारने, भारत सरकारने, महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या संस्था दिलेल्या आहेत, तिथे तुम्हाला मोफत मार्गदर्शन आहे, काही पैसा लागत नाही. फोनवर मार्गदर्शन मिळते, फक्त फोनचा खर्च तुम्हाला करावा लागेल. त्यांना विचारा. तुम्हाला दुकानदाराला विचारलं तर माझी हरकत नाही, पण एकदा त्यांनी सांगितलेलं खरं आहे की नाही एकदा फोन करून थोडी चौकशी करून घेत जा. थँक्यू. आणि तुमचाच म्हणून नाही, व्यक्तिगत नाही, मला सगळ्या शेतकऱ्यांनाही विनंती आहे की आम्हाला हे रिपोर्ट मिळतात की दुकानदारांनी सांगितले औषध मार, दुकानदारांनी सांगितलं पाणी दिलं चालते, तो स्प्रे करून टाक. पाणी दिल्यानंतर स्प्रे केल्यानंतर तो 100% वाया जाणार, तो पाण्यात मिसळल्यानंतर. कुठल्याही दुकानदारावर डोळे झाक ठेवून विश्वास ठेवू नका. ठीक आहे, थँक्यू. कांद्याला रासायनिक खात देऊ नये. रासायनिक खात हां फक्त एक राखळ टाकायची चुलीतली किंवा शेणखत टाकायचं, त्यामुळे कांदा चांगला ड्युरेबिलिटी कांद्याची टिकून असते. रासायनिक खतामुळे कांदा सडतो लवकर. रासायनिक खतामुळे कांदा सडतो असं नाही. मी माझ्या भाषणातही सांगितलं की रासायनिक खतामुळे कांदा सडत नाही. नायट्रोजन जे आहे, नायट्रोजन ही व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी असते. 100 किलो नायट्रोजन तुमच्या पिकाला आवश्यक आहे. जमिनीतून 100 किलो घेणार आहे. तुमच्या जमिनीमध्ये ऑलरेडी पूर्वीच्या पिकाचं जास्त नायट्रोजन आहे, तुम्ही परत 100 किलो झालं, त्याला जास्त नायट्रोजन मिळालं. नायट्रोजन मिळाल्यामुळे त्याची जसं एखाद्याला आपण टॉनिक दिलं एखाद्या, त्याची एकदम शक्ती वाढेल. शक्ती वाढल्यावर त्याची ती शक्ती आहे ती विशिष्ट वेळेत संपून जाईल. टॉनिक त्याला पूर्ण आयुष्यभर शक्ती, नॅचरल शक्ती नाही, ती आर्टिफिशियल शक्ती आहे. तसं या नायट्रोजनमुळे त्या कांद्याला आर्टिफिशियल शक्ती मिळते, त्याच्यामुळे तो साठवणुकीत लवकर सडतो. ते फक्त नायट्रोजनमुळे आहे. तसंच फॉस्फरस आहे किंवा पोटॅश आहे, याचेसुद्धा वेगवेगळ्या क्रिया आहेत. लोक काय करतात, भरपूरदा शेतकरी फक्त नायट्रोजन देतात, फॉस्फरस पोटॅश देत नाही. तर सगळे न्यूट्रिएंट्स त्याच्या आवश्यक मात्रेमध्ये देणं आवश्यक जरुरी आहे. रासायनिक खतामुळे सडतो असं नाही, रासायनिक खता जास्त दिले तर सडतो. त्याच्यामुळे तेवढी काळजी घ्या. दुसरा सेंद्रिय खताचा भाग आहे, तर सेंद्रिय खत जे आहे 25 ते 30 टन आम्ही सांगतो 2-3 वर्षातून एकदा टाका. ते आवश्यक याच्यासाठी आहे, ते NPK त्याचा काही उपयोग पडत नाही. याच्या व्यतिरिक्त 16 वेगवेगळ्या प्रकारचे आवश्यक अन्नद्रव्य असतात जे या शेणखताच्या माध्यमातून जमिनीत परत परत जात असतात. 0.5% नायट्रोजन आहे फक्त FYमध्ये, पण बाकीचे जे आहे तुमचे कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, बोरॉन आहे, हे सगळे शेणखतातून मिळतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमचा जे शेतीचा जो कार्बन असतो हा सुद्धा त्या याच्यातून, ह्युमिक ॲसिड आहे, हे सगळं त्याच्यातून जात असतं. त्याच्यामुळे त्यानेसुद्धा साठवणूक क्षमता वाढते. किती वाढते हा अजून रिसर्चचा विषय आहे, ते एकदम सांगता येईल. फक्त वाढते एवढं नक्की. ते नाही टाकलं, नुसताच नायट्रोजन टाकलं तर साठवणूक क्षमता कमी होते. त्याच्यामुळे जर नुसतेच फर्टिलायझर टाकले असतील तर ते बंद करा. 2-3 वर्षांनी, तसं तर आम्ही दरवर्षीच सांगतो, पण नाही शक्य तर ॲटलीस्ट 2-3 वर्षांनी तरी तुम्ही शेणखत टाकलं पाहिजे. आपल्याला अतिशय मार्गदर्शक असे तज्ज्ञ या ठिकाणी लाभले. ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनामार्फत मी त्यांचं हार्दिक आभार व्यक्त करतो. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. अतिशय छान मार्गदर्शन, आणि मला वाटतं सर्व शेतकऱ्यांचं यातून शंकांचं समाधान झालेलं आहे. सुरुवातीला थोडी उपस्थिती कमी होती, परंतु नंतर शेतकऱ्यांचा उत्साह वाढल्याचं दिसून आलं आहे. आणि सर्व ह्या ठिकाणी बसून अतिशय शांतचित्ताने सर्वांनी तज्ज्ञांचं मार्गदर्शन ऐकून घेतलं. त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचं देखील मी आभार मानतो. ॲग्रोव्हिजनतर्फे एक छोटाशी प्रेमाची भेटवस्तू म्हणून आम्ही तज्ज्ञांना देत आहोत, त्यांनी त्यांचा स्वीकार करावा.